नमस्कार. चला वाचूयाच्या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत. गेली 5 वर्ष जून 2015ला हा उपक्रम सुरू झाल्यानंतर गेली 5 वर्ष अथकपणे सातत्यानं हा उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. अर्थात तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं, साथीनं, सहकार्यानं. आणि तुम्ही सर्व रसिक आणि आजपर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये जी मंडळी, जी निमंत्रित अभिवाचक मंडळी, जे अभिवाचक संघ या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत, त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, त्यांच्या बळावर ही 5 वर्ष आम्ही पूर्ण करू शकलो. मित्रहो, खरंच खूप छान वाटतं की आपण लावलेल्या एका बीजाचं रोपटं व्हावं, त्या रोपट्याचं झाड व्हावं आणि त्या झाडाचा वृक्ष व्हावं. वृक्ष होईल आणखी काही वर्षांनी, नक्की होईल. ही अशीच जर तुमची साथ राहिली तर नक्कीच वृक्ष होईल. तर रोपट्याचं जे झाड झालं आहे या 5 वर्षामध्ये, त्याचं सेलिब्रेशन आपण आज या निमित्तानं करतो आहे. मित्रहो, खरंच खूप छान वाटतं आहे की कुठलीही अपेक्षा न ठेवता आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे सर्व निमंत्रित अभिवाचकसुद्धा कुठलीही अपेक्षा न ठेवता इथं येतात. एक उपक्रमावर, या चळवळीवर प्रेम म्हणून येतात. कुठल्याही आविर्भाव न राखता येतात. मला वाटतं हे या उपक्रमाचं, या चळवळीचं यश आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये जी निमंत्रित अभिवाचक मंडळी सहभागी होत आहेत, प्रशांत दामले, डॉक्टर गिरीश ओक, यतीन कार्यकर, नेहा जोशी, स्पृहा जोशी, ही मंडळी किती बिझी आहेत ही आपण गेली कैक वर्ष आपण बघतोय. नाटक, मालिका, सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये सातत्यानं बिझी असलेली मंडळी आहेत. आणि या जरी आज बाहेर वेगळं वातावरण असलं, संकटाचं, चिंतेचं, तणावाचं वातावरण असलं, तरीसुद्धा अनेक कलाकार आपापल्या परीनं हा तणाव हलका करण्याचा प्रयत्न करत आहेत. चला वाचूयाचा उपक्रम ऑनलाईन करावा की नाही या संभ्रमामध्ये मी होतो. काल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी या संदर्भात बोललेलो आहेच, त्यामुळे त्या बाबतीत आता अधिक काही मी बोलणार नाही आहे. पण आत्ता आपल्याला सगळ्यांनाच हे चित्र स्पष्ट झालं आहे की आता कधी आपण एकमेकांसमोर येऊ आणि जिवंत कला सादर करू हे आत्ता सांगता येत नाही आहे. लवकरच तो सुदिन यावा आणि पुन्हा एकदा थिएटर्स गजबजावीत, सांस्कृतिक हॉल गजबजावेत प्रेक्षक आणि कलाकारांच्या सहवासानं. पण तोपर्यंत आपण स्वस्थ तर बसू शकत नाही. आणि हा ऑनलाईन कार्यक्रमाचा गेल्या 28 मेला पहिला एक प्रयत्न केला आणि आज जूनचा चला वाचूयाचा वर्धापन दिन कार्यक्रम न करता करणं शक्य नव्हतं, राहवलं नाही. आणि म्हणूनच या निमित्तानं ऑनलाईन चला वाचूया करण्याचा एक विचार झाला आणि हा सगळा घाट घातला गेला. आणि या सगळ्या निमंत्रित अभिवाचकांनी त्यांना विचारल्याबरोबर दुसऱ्या सेकंदाला त्यांनी होकार दर्शवला. मग खरंच त्यांचे आभार मानतो. खरं तर विजनकडे आभार मानण्याची पद्धत नाही, आपणा सगळ्यांना माहिती आहे. आपण एकदा स्वागत करतो, स्वागत केल्यानंतर तो माणूस, ती व्यक्ती त्या घरातली होऊन जाते. तर ही सगळी मंडळी या निमित्तानं विजनच्या परिवारामध्ये सहभागी झालेली आहेत. मी सगळ्यांचं आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं स्वागत करतो आणि तुम्हा सगळ्यांचे या निमित्ताने आभार खरंच मानू इच्छितो की तुम्ही सर्वजण आहात. ही सगळी निमंत्रित अभिवाचक मंडळी आहेत, म्हणून ही 5 वर्ष आपण सातत्यानं नेटानं करण्याचं बळ आम्हाला मिळू शकलं. फेब्रुवारीमध्ये आपल्याला ठाऊक आहे की फेब्रुवारीमध्ये आपला चला वाचूयाचा 50वा कार्यक्रम सुवर्ण महोत्सवी पुष्प झालं, जेव्हा आपण दिवसभर आपण सगळे एकत्र होतो. आनंद निगळे, किशोर कदम, संजय सुगावकर, ज्येष्ठ साहित्यिक नाटककार रत्नाकर मतकरी, त्यांनी आपलं नवं कोरं नाटक आपल्या सहकारी कलावंतांसोबत चला वाचूयाच्या पुष्पामध्ये वाचलं. आणि दुर्दैवानं गेल्या महिन्यामध्ये अचानक ध्यानीमनी नसताना ते आपल्यातून निघूनही गेले. या 2-3 महिन्यामध्ये कितीतरी महत्त्वाची माणसं, मोठी माणसं आपण गमावलेली आहेत. प्रभाकर नाईक साटम आहेत, रत्नाकर मतकरी आहेत, चंद्रकांत मेहेंदळे आहेत, आमचा गिरीश साळवी मित्र आहे. अशी कितीतरी महत्त्वाची माणसं, मोठी केवळ म्हणण्यापेक्षा महत्त्वाची माणसं आपण गमावलेली आहेत. आणि फार मोठं सांस्कृतिक नुकसान आपलं या काळामध्ये झालेलं आहे. तर ते कधीही खरंच भरून निघणार नाही की पोकळी निर्माण व्हावी असं ज्यांच्या बाबतीत बोललं जावं अशी माणसं फार कमी असतात. जे आपण रत्नाकर मतकरींच्या बाबतीत बोलू शकतो, जे आपण प्रभाकर नाईक साटमांच्या बाबतीत बोलू शकतो. खरंच फार दुःखद आहे हे आपल्या सांस्कृतिक मनांसाठी.
आजच्या या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा हे सर्व अभिवाचक आणि आपलं सर्व रसिक यांचं स्वागत करतो आणि आशा आहे, अपेक्षा आहे, त्याही पुढे जाऊन खात्री आहे की आपण चला वाचूयाचा हा उपक्रम आता जोपर्यंत आपण समोरासमोर रंगमंचावर, स्टेजवर, सभागृहामध्ये येऊन कार्यक्रम करू शकत नाही, तोपर्यंत जसे तुम्ही गेली 5 वर्ष पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये येत होता दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी, तसेच ऑनलाईन आपण या महिन्यापासून पुन्हा एकदा नेमानं सुरू करतोय. तर जसं तुम्ही त्या लाईव्ह कार्यक्रमाला प्रतिसाद देत होता, तसाच या ऑनलाईन लाईव्ह कार्यक्रमाला सुद्धा प्रतिसाद द्या. हे सर्वदूर पोहोचवा. मी व्हिडिओजमध्ये सुद्धा तेच म्हटलं की इथे व्यक्ती महत्त्वाची नाही आहे, कोण करतंय हे महत्त्वाचं नाही आहे, काय करतंय, काय होतंय हे महत्त्वाचं आहे. म्हणून मी आवर्जून पुन्हा एकदा विनंती करतो की ज्यांच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण यावेळेपासून हा उपक्रम सुरू करतोय ऑनलाईन. तर चला वाचूया सर्वदूर पोहोचण्यासाठी हा उपक्रम, ही चळवळ, साहित्य वाचन, अभिवाचन सर्वदूर पोहोचण्यासाठी तुम्ही सर्वांनी विजनचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जिथेपर्यंत ते तुम्ही शेअर करू शकाल करा. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केवळ मुंबईत आणि महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात ही चळवळ या निमित्तानं पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर खरोखरच जगभरात ही चळवळ पोहोचवा. आणि मला खरंच आनंद आणि अभिमान आहे की सातत्यानं दर महिन्याला सुरू असलेली ही जी चळवळ आहे ती आज घडीला तरी मुंबईतली एकमेव चळवळ आहे. मला वाटतं केवळ मला काही जणांकडून तर अभिप्राय आले की एकूणच दर महिन्याला अशा पद्धतीनं सातत्यानं सुरू ठेवणं हे व्हिजनच होतं आहे. पण खरोखर अन्य ठिकाणी अन्य जरी कोणी करत असतील तरी खरंच त्यांचं कौतुक आहे, हे होणं गरजेचं आहे. म्हणून कोण करतंय याला महत्त्व न देता आपण काय करतोय आणि ते काय पोहोचवायला हवं याला महत्त्व देऊया. आणि खरंच पुन्हा एकदा आवाहन करतो की हे सर्वदूर पोहोचवा. आमचं विजनचं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आजच्या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा जाहीर करू इच्छितो की मध्यंतरी काही तांत्रिक कारणामुळे जो पुण्यातला उपक्रम थांबला होता, तो पुण्यातला उपक्रम आम्ही पुन्हा एकदा सुरू करतोय. पुण्यातला उपक्रम सुरू करण्यासाठी जिचा महत्त्वाचा सहभाग होता, किंबहुना जिच्या पुढाकारानं तो उपक्रम सुरू झाला, ती रश्मिता शहापूरकर या उपक्रमासाठी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. नक्कीच उपक्रम हा सर्वदूर सुरू होईल तुम्हा सर्वांच्या सदिच्छांनी, आशीर्वादांनी, पाठिंब्याने. तर आता अधिक कुठलाही वेळ न घेता, कुठलीही अधिक प्रस्तावना न करता आजचे सगळे निमंत्रित अभिवाचक आणि तुम्ही सर्व ऑनलाईन आलेले रसिक यांचं या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं 52व्या पुष्पामध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. चला तर आनंद घेऊया एका साहित्य या अभिवाचनाच्या उपक्रमाचा आणि तो आनंद वाटूया. धन्यवाद. जगण्याची लय. लहान असताना एक गोष्ट वाचली होती. चीनी शिक्षेचा एक अजब प्रकार होता. त्यात एका माणसाला लाकडी फळीवर झोपून दोरीनं जखडलं होतं आणि त्याच्या माथ्यावर हंडी लटकवली होती. हंडीतल्या पाण्याचा थेंब त्याच्या कपाळावर दीर्घकालीन अंतराने पडत राहील अशी योजना होती त्यात. तेव्हा त्या शिक्षेचा बोध होण्याचं वयही नव्हतं. अशी कशी शिक्षा, असं हसायलाच आलं होतं मला. पण आता कळतंय. वाट पाहायला लावून चिडचिड करणारी, मनाचं संतुलन बिघडवून टाकणारी शिक्षा होती ती. एक थेंब पडला, आता दुसरा थेंब पडणार याची इनेव्हिटेबल प्रतीक्षा. कंटाळवाणी, स्ट्रेस वाढवणारी, शारीरिक शिक्षेहूनही गंभीर स्वरूपाची, तनामनाला त्रास देणारी ती शिक्षा. पण हीच माथ्यावरची हंडी मस्तपैकी चंदनवाळ्याची शीतल सुवासिक जलधारा एका विशिष्ट लयीत कपाळ मध्यावर 40 मिनिटं बरसत राहिली, संततधार होऊन उतरत राहिली भ्रूमध्यावर, तर ती होते आयुर्वेदिक पंचकर्मातली एक चिकित्सा, शिरोद्धारा.
स्ट्रेस रिलीफ ट्रीटमेंट, तनामनाला ताजंतवानं करणारी. इट मीन्स लय मॅटर्स. चित्त सैरभैर करायचं की ताळ्यावर आणायचं, मन बिथरवायचं की शांत करायचं, हे ठरवणारी ही लय. संगीत याहून वेगळं का असतं? ते तर आपल्या रोजच्या जगात भेटतच असतं. गायन, वादन, नर्तन या संगीतत्रयीमध्ये मौजूद असणारी लय, गती एखाद्या चित्रात, शिल्पात जशी असते तशीच आपल्या चालण्या बोलण्यात, वावरण्यातही असतेच. एरवी वर्किंग डेजना द्रुतलयीत धावणारे आपण सुट्टीच्या दिवशी धीमी लय पकडून मनाजोगतं वावरत असतोच की. वृक्षांच्या शाखांच्या पानांची सळसळ, पावसाचा नाद, सागराची गाज, सुतार पक्षानं झाडावर धरलेला ताल, भुर्रकन उडून जाणाऱ्या चिमण्यांचा तराणा. संगीताच्या किती विविध तरांनी भरलेलं असतं भवताल. भव ताल. दृष्टीनं, कानानं फक्त झेलायचा अवकाश. ते संगीत झिरपतच अंतरंगात. दूरवरून दिसणारी, क्षणार्धात आभाळ तोलत जाणारी पक्ष्यांची लकेर आणि एखाद्या गायकाची सरसरत आलेली दमदार तान. एक दिठीला येणारा अनुभव तर दुसरा कानाला जाणवणारा, पण दोन्हीही गतिमान आणि नादावून टाकणारे, संगीताचीच अनुभूती देणारे. एका जागी स्थिरावूनही एखाद्या आयुष्याची गती कधी कधी किती सुंदर असू शकते. गोनीदांचं माचीवरला बुधा वाचल्यानंतर जाणवला होता. त्यातल्या बुधाचा, म्हातार बाबाचा संथ लयीत जगलेला बडा ख्याल. एकलं जगणं किती सुंदर होऊ शकतं निसर्गाच्या सहवासात. त्याच्या सुरात सूर मिसळला की आयुष्य जगणं गाणं होऊन जातं. हे उलगडून दाखवणारा बुधा अजूनही घर करून आहे मनात. डोंगर माथ्यावरून दरीत डोकावलं की दिसणारी मिलिटरीच्या जवानांची कवायत. आकाशात नेहमीच्या वेळेला घिरट्या घालून जाणारं मिलिटरीचं हेलिकॉप्टर. यांच्याशी त्यानं जोडलेलं नातं विलक्षणच. त्या कवायतीला, विमानाला बरे हायसा नवं असं विचारून त्यांच्यातल्या यांत्रिकतेलाही जिवंत करून टाकणारा हा माळधारी बुधा. स्वतः डोंगरावरल्या खोपटात स्थिरावलेल्या बुधाची या गतिमानतेशी असलेली ही जवळीकच त्याला गतिमान ठरवणारी. त्याच्या झोपडीत येणाऱ्या चिमण्या, साळुंख्या, खारी यांच्या बाळलीला बघताना आपलं मुंबईच्या खोराड्यात वाढणारं नातवंड आठवलं तरी चित्ती असो द्यावे समाधान, या वृत्तीनं आयुष्य जगणारा बुधा. पाखरांची चिवचिव, त्यांचं भुर्रकन उडून जाणं, त्यांच्यासाठी भाकर तुकडा करणं, त्यांना खाऊ घालणं, यातनं स्वतःची संसार गतीही धीम्या लयीत मनसोक्त चालू ठेवणारा बुधा. बट लाईफ गोज ऑनचं साक्षात उदाहरणच म्हणायला हवा. बऱ्याचदा आपण म्हणतो ना, थांबला तो संपला. पण या म्हातार बाबानं साधलेला जगण्याचा ताल भवतालशी मिळता जुळता. म्हणूनच त्याचं जीणं सुखाचं करून जाणारा. जगण्याचा जसा ताल असतो आपापला, तशी आकलनाची गतीही असते आपापली, प्रत्येकाची वेगळी वेगळी. बरेचदा ही आकलनाची गती उपजत असते आणि मग त्यात शिक्षणानं, अभ्यासानं, सरावानं गतिमानता येत राहते, सफाईदारपणा येत राहतो. अशावेळी एकाएकी ॲक्सेलरेटर वाढवून टॉप स्पीडला जाता यावं अशी अपेक्षा करणाऱ्यांच्या अगतिक गतीचं काय? माझे एक पेशंट आपल्या मुलाच्या स्लो लर्नरशिपला मानायलाच तयार नव्हते. त्यांचं म्हणणं, तो मुद्दामून करतोय सगळं, तुम्ही त्याला समजावा, स्पीडी बनवा. आजच्या जगात वावरायचं, स्पर्धेत टिकायचं तर स्पीड हवाच, नाहीतर मागे पडेल तो. आणि वेगळ्या मुलांच्या शाळेत बिळेत घालायला सांगू नका. खरं तर त्या मुलाला वेगळ्या शाळेची गरज नव्हतीच,
पण इतरांशी तुलना करून आपल्या मुलाची गतिमानता वाढवू पाहणाऱ्या पालकांची मात्र शाळा घेण्याची गरज होती, जी मी घेतलीच. अहो, प्रत्येकाची एक आकलन क्षमता असते, त्याच्या त्याच्या आयुष्याची एक गती असते. ती एकाएकी फुल स्पीडमध्ये आणायला गेलं तर आलेल्या लोडनं मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता असते. अशा वेळी मुलं डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. हे पालकांना समजावून सांगत मी त्यांचीच अपेक्षांची गती कमी करण्याचं सुचवलं आणि मुलगा आहे त्यापेक्षा वाईट अवस्थेत जाईल हे कळल्यावर त्यांच्या अपेक्षांनाही त्यांनी गतिरोधकापाशी विराम दिला. या सगळ्या गतिमानतेत चकचकाटाच्या दुनियेतली भन्नाट नशा देणारी लय आठवत राहिली मला. एखाद्या सिरियलमुळे टॉप गिअरला गेलेलं स्पीडी आयुष्य, त्यातला भपका, नेम फेम, पैसा आणि मग त्या सिरियलचा लाईफस्पॅन संपल्यावर येणाऱ्या शून्य गतीमुळे दाखल झालेलं डिप्रेशन, ते सहन न झाल्यामुळे संपवलेली आयुष्याची गतिमानता, ही अशी एकाएकी येणारी गती भरभराटीची किंवा ऱ्हासाची, पचवता नाही आली की येणारी ही अगतिकता. या गतिमानतेवर आपण स्वार होताना तिच्यावर नियंत्रणही ठेवता आलं पाहिजे ना आपल्याला. इथे माझे एक काका आठवतात. शहरातलं प्रचंड धावपळीचं आयुष्य जगल्यावर VRS घेत हा माणूस चक्क कोकणात जाऊन राहिला. अशा ठिकाणी की जिथे वीज येणं सुद्धा अगदी अनियमित. घरासमोरल्या अंगणात त्यानं पक्ष्यांसाठी दगडांच्या डोणीत पाणी भरून ठेवायला सुरुवात केली. भाकर तुकडा, चपाती, धान्य असं पक्ष्यांच्या वेळा आणि त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेत ठेवायला सुरुवात केली. आणि मग त्या पाखरांनीही त्यांच्या अंगणात आपला राबता कायम भिरभिरता ठेवला. या माणसानं परसदारी फुलझाडं लावली, फळभाज्या लावल्या. घरच्या वांगी आणि टोमॅटोची चव किती सुंदर असते याचा अनुभव इतरांनाही दिला. आधीपासून तिथं असलेल्या आंबा फणसाच्या झाडांना बरे आहात ना रे असं विचारणारा एक सहवास लाभला. दुपारच्या जेवणानंतर त्या झाडांच्या सावलीत बसताना त्यांच्या चेहऱ्यावरला निवांतपणा पाहून कुठल्याही साधनेविना आलेला योगीपणा मलाही जाणवला. आपण शहरातली माणसं आपली धृतलये सोडून या धीम्या चालणाऱ्या बडा खेळासाठी तयार असू? उत्तर ज्याचं त्यानं द्यावं, स्वतःलाच. फक्त आठवते आरती प्रभूंची एक कविता. एका रिमझिम गावी भरून आहे हृदयस्थ तान, पण स्वगत विसरून तिथे जाता आलं पाहिजे. चालून जाता येण्यासारखी पायतळी आहे माती, पण जाणे न जाणे तरी कुणाच्या हाती. विंगभूमी, विंग्स म्हणजे पंख, जे उडण्यासाठी आवश्यक असतात तसेच पंखाखाली घेण्यासाठी सुद्धा. आमच्या रंगमंचाच्या दोन बाजूला जी जागा असते त्या जागेला सुद्धा विंगच म्हणतात. पंखाखाली घेणं याचा अर्थ मला पक्षी न होता कळला तो आमच्या नाटकाच्या विंगमुळेच. काय काय नाही घडत पडत रडत या विंगमध्ये. पंखाखाली इवल्या इवल्या पिलांना जी सुरक्षितता वाटत असेल तशीच सुरक्षितता आम्हा नटांना या विंगमध्ये वाटते. मायेची, आधाराची, धीराची, शुभेच्छांची ऊब इथे दिली घेतली जाते. तर कधी कधी ही विंग 2 क्षण विसावण्याची, पुढील सीनचे संवाद एकदा म्हणून बघण्याची जागा बनते. तर कधी या विंगमध्ये गमती जमतींना ऊत येतो. प्रेक्षकांना रंगमंचावर एखादा नट जसा दिसतो त्याच्या काही क्षण आधी तो कसा होता आणि त्यात कसा फरक झाला हे बघण्याचं भाग्य
फक्त त्या विंगलाच. किंवा कधी कधी त्याच्या अगदी उलट सुद्धा घडतं, पण त्याला ही जागा जबाबदार नाही, स्वतः तो नट जबाबदार असतो. विंग सगळ्यांना सांभाळूनच घेते. खरं तर ही विंग म्हणजे काय? एक जाणीव, दोन अतिशय वेगवेगळ्या विश्वांमधलं एक छोटंसं अवकाश, छोटंसं आणि तरीही खूप आश्वासक. चिवित्र वाटतं ना सगळं? पण खरंच किती छोटंसं अंतर असतं प्रत्यक्ष रंगमंच आणि विंगमध्ये. कधी कधी तर अंतर असं नसतंच, फक्त एक आडोसा असतो. फक्त तुम्ही प्रेक्षकांना दिसत नसता एवढंच. पण दोन जागांमधला फरक केवढा जबरदस्त. रंगमंचावर प्रेक्षकांसमोर भल्या भल्यांची बोबडी वळते, तोंड कोरडं पडतं, कपाळाला हातापायाला घाम फुटतो, पायातलं सगळं बळच गेलं असं वाटतं. हातांचं तर काय करावं हे कळतच नाही. मग ते खिशात घालायचे, मागे बांधायचे, हातांची घडी घालायची, सगळं करूनही कळत नाही ह्या हातांचं करावं काय. तेव्हा तर वाटतं हे हातच कापून फेकून द्यावे. मला स्वतःला सुरुवातीला असं अनेकदा वाटलंय. पण विंगमध्ये आल्याबरोबर ही सगळी लक्षणं जादू झाल्यासारखी गायब होतात आणि तोच माणूस अत्यंत आत्मविश्वासानं चालायला, बोलायला, वागायला लागतो. आहे की नाही चिवित? एखाद्या लहान मुलाला आपल्या आईच्या पदराखाली जितकं सुरक्षित वाटत असेल, एखाद्या सैनिकाला बंकरमध्ये जितकं सुरक्षित वाटत असेल, एखाद्या पक्ष्याच्या पिल्लाला घरट्यामध्ये जितकं सुरक्षित वाटत असेल, एखाद्या कुत्र्याला आपल्या मालकाच्या घरात जेवढं सुरक्षित वाटत असेल, तेवढंच सुरक्षित वाटतं आम्हा नटांना या विंगमध्ये. जेव्हापासून रंगभूमीवर नाटकं होत आहेत तेव्हापासून या विंगमध्ये काय काय घडलं बिघडलं असेल जरा कल्पना करा नुसती. मी जेव्हापासून नाटक करतोय तेव्हापासूनचे जरी काही किस्से तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विंगमध्ये जा, माझी खात्री आहे. नागपूरला होतो मी तेव्हा. हिंदी राज्य नाट्य स्पर्धेचं नाटक करत होतो. नाटक बसत आलं होतं. स्पर्धेची तारीख आली, रंगीत तालमी झाल्या. माझा मेन रोल होता. माझी मस्त तयारी झाली होती. प्रयोगाला 3 दिवस होते आणि अचानक माझा आवाज बसायला लागला आणि तो उरलेल्या 72 तासात तासाला थोडा थोडा सगळे उपचार करूनही बसतच गेला. ऐन प्रयोगाच्या वेळेपर्यंत उपचार चालू होते. कंकोळ झालं, ज्येष्ठमत झालं, खडी साखरेचं तर फायरिंग सतत सुरू होतं. तुळशी, आलं, दालचिनी वगैरेचा काढा झाला. विविध गोळ्या सुरूच होत्या. लोणी साखर खाऊन झालं. जवळजवळ सगळे उपाय झाले, पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी निर्णय झाला आमच्या दिग्दर्शकानं स्पर्धेच्या प्रयोगात काम करायचं आणि मी विंगमधून त्याला प्रॉम्प्टिंग करायचं, कारण मला संपूर्ण नाटक पाठ होतं. प्रयोग सुरू झाला. मी विंगमध्ये होतो. जिथे वाक्य अडेल तिथे मी वाक्य प्रॉम्प्ट करत होतो. एका सुरक्षित अंतरावरून मी मेहनत करून फुलवलेली, तयार केलेली भूमिका साकार होताना मीच बघत होतो. त्याला मिळणारी दाद मीच ऐकत होतो. काही अडलं तर सांगत होतो आणि एकीकडे ढसाढसा रडत होतो. मी विसरूच शकत नाही हा विंगमधला अनुभव. त्यावेळी मला ती धनवटे रंगमंदिराची विंग जिवलग मित्राच्या खांद्यासारखी वाटली. त्याच रंगमंदिरात मी पहिल्यांदा हमीदाबाईची कोठी हे नाटक पाहिलं. काय टीम होती त्या नाटकाची. अशोक सराफांना एका पार्टीत मी हे सांगितलं तर ते म्हणाले, तुझा सत्कारच केला पाहिजे. त्याचे प्रयोग पाहिलेली माणसं फार कमी आहेत. फार कमी प्रयोग झाले त्या नाटकाचे, पण मी त्या भाग्यवंतांमध्ये आहे. त्याच रंगमंदिरात मी राज्यनाट्य स्पर्धेची सगळी नाटकं केली आणि यथावकाश मुंबईत दाखल झालो. मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या नाट्यगृहांच्या विंग्स मला अक्षरशः बहीण, भाऊ, आई, बाबा, मित्रांसारख्या वाटतात. इतके वेगवेगळे अनुभव आहेत माझे त्या विंग्समध्ये. मला काही सांगायचं आहे नाटकात, मी डॉक्टर घाणेकरांबरोबर शेवटचे 25 प्रयोग केले. त्यांच्या भावाचं काम मी करायचो. पहिल्या सीनमध्ये माझं आणि माझ्या वडिलांचं भांडण होतं. वडील प्रभाकर बनशीकर आणि नंतरच्या सीनमध्ये मी वहिनीबरोबर त्याबद्दल बोलतो. वहिनी सुधाताई करमरकर. वहिनींचा मी खूप लाडका बिडका असतो. प्रवेशाच्या आधी सुधाताई दर प्रयोगाला मला विंगमध्ये सांगायच्या, गिरीश आवाज लाव, आवाज लाव. माझ्या डोक्यात गोंधळ. मी वडिलांवर नाराज आहे, माझं त्यांना पटत नाहीये, मी कसा आवाज लावून बोलीन. सुधाताईंना सांगायचं होतं व्हॉल्यूम बद्दल, थ्रो बद्दल आणि मला वाटायचं पट्टी बद्दल.
पिचबद्दल. व्हॉल्यूम आणि पिचमधला गोंधळ माझ्या डोक्यातून काढला तो त्या विंगनीच. का नाही वाटणार ती विंग मला माझ्या बाबांसारखी? माझ्या बाबांनी पण माझे असे बरेचसे गोंधळ दूर केले. स्पर्धेतला नट 5 परीक्षकांसाठी नाटक करत असतो, तर व्यावसायिक नट 1000 प्रेक्षकांसाठी नाटक करत असतो. स्पर्धेतून व्यवसायात येताना डोक्यातला हा गोंधळ दूर होणं फार आवश्यक असतं. तो दूर करण्याचं मोठं व वाचून शिकून मिळणार नाही असं ज्ञान मला या विंगने दिलं. एखाद्या पक्षिणीनं आपल्या पिलाला पंखाखाली घेऊन उडण्याचे धडे पिलाच्या कानात सांगावे तसं. असंच एकदा दीपस्तंभ नाटकाचा प्रयोग होता. ठाण्याला गडकरी रंगायत आणि नाटकाला माझी आई आली होती. त्या नाटकात पहिल्याच सीनमध्ये माझ्या तोंडी आईबद्दल काही भावनात्मक वाक्य होते. गेले कित्येक प्रयोग मी ती वाक्य व्यवस्थित घेत असे, प्रेक्षकांना रडवत असे. पण आज विंगमध्ये माझी खरीखुरी आई बसली आहे ही जाणीव कुठेतरी माझ्या मेंदूच्या विंगमध्ये मला झालेली होती. आणि ती काही वाक्य म्हणताना माझी पूर्ण गोची झाली. ती वाक्य जसजशी जवळ यायला लागली तसतसा माझा गळा चोक व्हायला लागला. डोळ्याच्या कडा एरवी ओलसर व्हायच्या, पण आज मी चक्क खराखुरा रडत होतो. मला कळतच नव्हतं मला काय होतंय ते. माझ्याबरोबर अमिता खोपकर काम करायची, तिलाही कळेना गिरीशला झालंय काय. कसा बसा मी तो सीन संपवला. इंटरव्हल नंतर आई घरी गेली. मग प्रयोग सुरळीत पार पडला. पण ती काही वाक्य, बापरे बाप. नाही आई ग आई. खरीखुरी आई सुद्धा घरी असेल, प्रेक्षकात असेल आणि विंगमध्ये असेल तर तिचा बदलता प्रभाव मला या विंगनीच दाखवला. अशी ही चिवित्र विंग. याच विंगमध्ये नाटकाच्या पहिल्या प्रयोगांना मी डोक्यात अस्वस्थ सिंड्रोम घेऊन वावरलोय. अस्वस्थ सिंड्रोम म्हणजे झोपलं की उठून बसावं असं वाटतं, बसलं की चालावं असं वाटतं, आणि चाललं की परत झोपावं असं वाटतं, आणि स्वस्थता कशातच मिळत नाही. पहिले 5-10 प्रयोग आम्ही सगळे नट-नट्या याच विंगमध्ये असे अस्वस्थ वावरत असतो. आणि गंमत बघा, त्याच नाटकाचे 100 प्रयोग झाले की तेच सगळे नट आणि नट्या विंगमध्ये त्याच नाटकाला बिनधास्त वावरत असतात. कुणी शांतपणे सिगरेट ओढत असतो, कुणी मध्येच जाऊन एक महत्त्वाचा फोन करून येतो, कुणीतरी कुणाला तरी मधल्या वेळात कामासाठी भेटायला बोलावलेलं असतं, तो ते काम करत असतो. देवांच्याच कुठल्या तरी अस्वस्थ प्रयोगात स्मिता सरोदेने मला एकदम विचारलं, सर माझे आत्ताच्या सीनला हेच कपडे आहेत ना? मी आपलं हो म्हणालो. तीही विसावली आणि अचानक तिच्या लक्षात आलं की तिनं त्याही पुढच्या सीनचे कपडे घातले. मग काय ही धावपळ, कारण ते कपडे घड्या करून पेटीत ठेवले होते. मग ते परत शोधणं काढणं सतरालं. पण हे सगळे घोळ, गमती जमती, ताणतणाव फक्त त्या विंगलाच बघता येतात. प्रेक्षकांना यातलं काहीच कळत नाही. असेच देवांचे प्रयोग सुरू होते आणि आमच्या सगळ्यांचा उमदा मित्र दिलीप कुलकर्णी आम्हाला सोडून गेला. नीनाचं सांत्वन कसं करावं काही कळेनासं झालं. सगळं दुःख बाजूला ठेवून पट्टी प्रयोग करायला तयार झाली. पण प्रयोग सुरू होण्यापूर्वी मात्र विंगमध्ये थोडीशी अस्वस्थ वाटली. अगदी साहजिक होतं. दिलीप गेल्यानंतरचा पहिलाच प्रयोग होता आणि दिलीप देवांच्या वाचनापासून प्रोसेसमध्ये होता. नीना विंगमध्ये होती. मी नीनाकडे गेलो आणि म्हणालो, नीना, बाकी कुठल्या प्रयोगाला दिलीप आला असेल किंवा नसेल, पण आज तू धीरानं प्रयोग करतेस हे कौतुकानं बघायला दिलीप नक्की विंगमध्ये आहे. अगं खरा रंगकर्मी होता तो. त्याला कसं आवडेल तुझं काम वाईट झालेलं. बिनधास्त काम कर. आम्ही तर आहोतच विंगमध्ये, पण दिलीपही आहे तुझ्या पाठीशी. मला कळत होतं मी हे धीर देण्यासाठी बोलतोय, पण नीना सावरली. विंगमध्ये होती ना ती. त्या विंगने दिलीपलाही धीर दिला होता, ऊब दिली होती. फक्त दिलीपलाच नाही तर त्याही अधिक कित्येक नटांना, नट्यांना. मग त्या विंगमध्ये नीना सावरली नाही तरच नव्हती. त्या दिवशीचा प्रयोग करताना आम्ही सगळे साशंक होतो. एकटी नीना बिनधास्त होती. तिच्या पाठीशी होता दिलीप आणि तो होता विंगमध्ये. अशी ही विंग, धीर देणारी, कुशीत घेणारी, पाठीशी उभी राहणारी, नाटकाच्या, रंगमंचाच्या, नटांच्या इतकी सतत, इतकी जवळ, इतकी सानिध्यात राहून देखील प्रकाशात न येणारी, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्वच नसलेली, प्रत्येक रंगकर्मीला स्वतःचे अस्तित्व जाणवून देणारी, पण स्वतःचा कुठेही उल्लेख करायला न लावणारी, कुसुमाग्रजांच्या जोगणीसारखी. एंट्रीच्या आधी नटनट्या तिच्याच पाया पडतात आणि पाया पडायच्या आधी पीत असलेली सिगारेट तिच्याच छाताडावर विझवतात. तिच्याच कोपऱ्यांना व्यसनांच्या पिचकाऱ्या झेलाव्या लागतात. तरीही
काहीही कुरकुर न करता सर्व नट्यांना पंखाखाली घेणारी ही विंग. रंगमंचाला रंगभूमी म्हणतात, तसं हिला विंगभूमी म्हणायला हवं खरं तर. कारण रंगभूमीवर कार्यक्रम नंतर त्या आधीची तयारी म्हणजे मानसिक आणि शारीरिक सगळीच करावी लागते ती या विंगभूमीवरच. पण असंच असतं ना सगळीकडे. प्रथितयश कलावंत, नेते, शास्त्रज्ञ प्रकाशात येतात. त्यांच्यासाठी विंग असलेले त्यांचे आई वडील, गुरुजन, मित्र, सहकारी नेहमीच विंगेतच बसलेले असतात. त्यांच्यासाठी पंख पसरून त्यांना कधीही धीराची, मायेची ऊब लागेल ती देण्यासाठी तत्पर, निशब्द, एकाकी, दुर्लक्षित, पण तरीही अतिशय जागृत. धन्यवाद. नमस्कार, मी प्रशांत दामले. आज मी आपल्यासमोर कथा सादर करणार आहे. त्याचं शीर्षक आहे कुलूप. कुलपासारखा रखवालदार त्रिभुवनात सापडणार नाही. त्याच्यापुढे पैशाची तिजोरी ओतली तरी त्याने दारास मारलेली मगरमिठी सुटायची नाही किंवा स्त्रियांच्या नेत्रकटाक्षाने त्याचे लोखंडी हृदय विरघळायचे नाही. पहारा करताना त्याला डुलकी लागत नाही किंवा भूक तहानेची बाधाही होत नाही. त्याला उन्हाची किंवा शीताचा कधीही त्रास होत नाही. लोहाराकडून त्याच्या हृदयावर प्रहार करून ते छिन्न भिन्न केले तर मात्र त्याचा नाईलाज होतो. जुन्या रोमन शिपायाप्रमाणे चाकरी बजावता बजावता मरण्याचे त्याचे ब्रीदच असते. परंतु या जगात सर्व गुण संपन्न असं काहीच नाही. या नियमास बिचारे कुलूप अपवाद कसे असणार? वरील गुण अंगी येण्यास जी बुद्धिशून्यता कारण होते तिच्याचमुळे कधीकधी त्याच्याकडून विलक्षण प्रमादही घडून जातात. त्याचे काम बहुत करून कडी व कोयंडा या जोडप्याला वियोग न होऊ देणे हे असते. परंतु एखाद्या चोराने कडी कांसून दोघांची ताटातूट केली तर कुलपाकडून फारशी फारकत होत नाही. तसेच कडीचे अंग कुलपापेक्षा रुंद असल्यास तिच्यामधून ते काढले असताही हा सर्व चमत्कार ते स्तिमित वृत्तीने पाहत बसते. कधीकधी पेटीच्या फळ्या हत्याराने उकलून टाकल्या तरी त्याला त्याची दाद नसते व कधीकधी तर कुलपासकट पेटी पळवली तरी त्याच्या मुळीच गावी नसते. जणू काय कोणताही प्रसंग आला तरी आपली जागा न सोडता त्या प्रसंगात पाठ देण्याचा त्याचा कृतनिश्चय झालेला असतो. पण कुलपासारख्या दृढनिश्चयी व बाणेदार प्राण्यासही स्थानभ्रष्ट होण्याचा कधीकधी प्रसंग येतो. तो कोणामुळे येतो हे ख्रिस्ती धर्मपुस्तकाच्या वाचकास सांगायला नकोच. त्या पुस्तकाप्रमाणे मानवजातीच्या मूळ पुरुषाचा अधःपात झाला तो केवळ स्त्रीमुळे. कुलपाचा अधःपात होण्यासही त्याची स्त्री किल्लीच कारणीभूत होते. व चमत्कार हाच की ॲडमचा नाश जसा ईवच्या फाजील जिज्ञासेमुळे झाला तसा कुलपाचा स्थानभ्रंशही किल्लीच्या अतिजिज्ञासेमुळे होतो. ही विचित्र स्त्री पतीच्या पोटात शिरून आतील खाचाखोचांची पूर्ण माहिती करून घेते व अंती हृदय काबीज करून पतीच्या निव्वळपणाचा भंग करून टाकते. फार काय सांगावे. या स्त्रीचा पतीवर इतका पगडा असतो की ती उतरल्यास कुलूप आपल्या धन्याला सुद्धा दाद देत नाही. स्त्री ही पुरुषाची अर्धांगी असून तिचे स्थान त्याच्या डाव्या अंगास आहे व मनुष्याच्या हृदयाचे ठिकाण त्याच्या छातीच्या डाव्या बाजूस असते. या कल्पना आपण बहुत करून कुलपावरूनच उचलल्या असाव्यात. कित्येक कुलपे शेवटपर्यंत अविवाहित असतात. हे ऐकून आमचे धर्मभिमानी आर्यपुत्र चकित होऊन म्हणतील, लहानपणी चतुर्भुज न होता आजन्म ब्रह्मचर्यात आपले आयुष्य दवडणे म्हणजे केवढा मूर्खपणा. 16व्या वर्षी संसार करावयास लागून पोराची खाणेसुमारी करीत करीत 30व्या वर्षी पोक्त होण्याचे साध्य असता अशा अकाल परितक्तेवर लाथ मारून आपली शक्ती व स्वतंत्रता कायम ठेवणे हे केवढे धाडस. कुलपामध्ये असा भ्रष्टाचार असलाच तर तो परदेशस्थ कुलपात तरी असला पाहिजे किंवा या देशातील कुलपात असल्यास ती कुलपे निदान शिकलेली तरी असली पाहिजेत. आमच्या धर्माभिमानांच्या चातुर्याची आम्ही तारीफ करतो. कारण
या ब्रह्मचारी कुलपांना खरोखरच अक्षराचा संस्कार झालेला असतो. त्यांना अक्षरे मुखोद्गत असून अक्षरी कुलपे अशी संज्ञा आहे. आमच्या दुर्धारक बंधूंचे समाधान व्हावे म्हणून आम्ही असेही खात्रीपूर्वक सांगतो की अशा काही बाडग्या कुलपांचा धर्मलंडपणा बाजूला ठेवला तर इतर कुलपे मात्र विवाहाच्या बाबतीत आर्यभूमीस पूर्णपणे शोभण्यासारखीच असतात. म्हणजे प्रत्येक कुलपास एका वेळी 2-2 किल्ले विकत मिळतात. शिवाय दोन्ही हरवल्यास तिसरी करण्याचीही त्यांना धर्माज्ञा आहे. आमच्या बंडू नानांना कुलपांचा मोठा शौक. अनेक धातूची, अनेक आकाराची, अनेक कळीची कितीतरी कुलपे जमवून त्यांनी एक संग्रहालयच बनवलेलं आहे. घरात दूध दुभत्या पेटीपासून तो तहत पैशाच्या तिजोरीपर्यंत व धान्य साठवण्याच्या कोठडीपासून तो थेट त्याच्या निकाल करण्याच्या कोठडीपर्यंत, यावरूनच कदाचित उच्च प्रतीच्या खतास सोनखत हे नाव पडले असावे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुलपे लावून नाकेबंदी करून टाकलेली आहे. घरावर एखादा डाका पडणार आहे अशी बातमी कळूनही कोणी इतकी तयारी करत नसेल. बरे, इतका बंदोबस्त करण्याचे कारण विचाराल तर ते आपल्या चीजवस्तूंचे रक्षण व्हावे ही इच्छा नसून कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा एवढंच आहे. या हव्यासामुळे बंडू नानांनी काही कड्यास 2-2 व काही दारास दोन्ही बाजूनी कुलपे लावलेली आहेत. एवढा खटाटोप करून ठेवल्यामुळे बंडू नानांवर अनेक चमत्कारिक प्रसंग आलेले आहेत. एकदा त्यांच्या धान्याच्या कोठीच्या कुलपाची किल्ली त्यांच्या कुटुंबाने हरवली. कुलूप जर असे विजातीय असल्यामुळे त्याला किल्ली शोधण्याकरता त्यांनी सगळा बाजार पालथा घातला तरी किल्ली मिळेना. बरे, कुलूप लोहारापडून फोडवावे तर पोटच्या पोरापेक्षाही ममतेने वागवलेल्या कुलप्याची हाडी खिळखिळी होताना पाहणे हे बंडू नानांसारख्यांना जरा दुर्घटच होते. शिवाय गृहस्थ इतका मानी की त्याने शेजाऱ्यापाशी कधी पसाभर धान्यही उसने मागितले नव्हते. असो, अशा रीतीने पहिला दिवस तर घरातील सर्व मंडळीने त्या कुलपानिमित्त कडकडीत उपास काढला. पण त्या दिवशी एकादशी असल्यामुळे उपासाचे सर्व श्रेय धार्मिकपणाकडेच गेले. दुसऱ्या दिवशी द्वादशी असता तो दिवसही सगळ्यांनी तितक्याच धार्मिकपणे उपासात काढला. नानांचे तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली. शेवटी ही सर्व हकीकत कळताच आम्ही स्वतः लोहारास बरोबर घेऊन नानांच्या घरी गेलो व ते कुलूप एकदाचे फोडले. पण त्यामुळे नानांचा आमच्यावर इतका गुस्सा झाला की ते पुढे 15 दिवसपर्यंत आमच्याशी नीट बोलेनातच. 3 दिवस तर त्यांनी त्या मोडक्या कुलपाकरता अशौच धरले होते व त्या 3 दिवसात अनेक वेळा त्याचे प्रेमाने चुंबन घेताना अनेकांनी त्यांना पाहिले होते. बंडू नाना आपल्या उपयोगातील सर्व किल्ल्या आपल्या जानव्यास अडकवून ठेवत असल्यामुळे त्या कधीही हरवत नाहीत. हरवतात त्या बहुत करून त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यातील किल्ल्या. वरील अनर्थ गुजरल्यापासून ते कुटुंबाच्या स्वाधीन साधी बाजारी कुलपेच करू लागले. ही कुलपे किल्लीच्या बाबतीत काहीही विधिनिषेध बाळगत नसत. त्यांना कोणतीही किल्ली, खेळा किंवा काडी पण चालत असे. कधीकधी तर नुसत्या हिसक्यानेच ती उघडत असत. अमुक एक किल्ली समोर आली तरच मी मोकळेपणे वागेन अशा तऱ्हेचा एककल्लीपणा किंवा हेकेखोरपणा त्यांच्या अंगी मुळीच नव्हता. त्याची अशी वसुधैव कुटुंबक वृत्ती पाहून शेवटी नानांच्या पदरच्या एका विश्वासू नोकरालाही चोरी करण्याची इच्छा झाली व तो 1500चे डबोले घेऊन पळून गेला. तेव्हापासून नाना आपल्या बायकोस जास्त नीतिमान कुलपे देऊ लागले. एकदा मुंबईकडील एका विद्वान गृहस्थाने बायकाच्या मुजी करून त्याच्या गळ्यात जानवी अडकवण्याचा बूट काढला होता. तो आमच्या नानास इतका पसंत पडला की त्यांनी त्याच्याकडे एक संमती प्रदर्शक पत्रही पाठवले. ते बहुत करून किल्ल्या राखण्याच्या कामी जानव्याचा जो उपयोग होतो तो ध्यानी आणूनच लिहिले असावे. तिजोरीला कोणते कुलूप लावायचे याचा बंडू नानांना फार दिवस प्रश्न पडला होता. प्रथम त्यांनी अक्षरी कुलूप लावले, पण तिजोरी अंधारात असल्यामुळे कुलपाची अक्षरे जमवताना नीट दिसेनातच. म्हणून त्यांनी तिजोरी महत्प्रयासाने उजेडात आणून ठेवली. पण तेव्हापासून अक्षरे जुळवताना ती त्याचप्रमाणे जवळ उभे राहणारसरी दिसू लागली. तेव्हा शिकलेल्या लोकांप्रमाणे शिकलेली कुलपे ही कुचकामाची असतात
यापेक्षा अक्षरशत्रू कुलपे पुष्कळ बरी असा आधुनिक शिक्षणावर टोला देत देत त्रासाने त्यांनी त्या कुलपाऐवजी दुसऱ्या कुलपाची योजना केली. हे कुलूप नुसते दाबले की लागत असे. उघडताना मात्र त्याला किल्लीची जरूर लागायची. एके दिवशी बंडूनाना आम्हाकडे हर्षित मुद्रेने येऊन म्हणाले, आमच्या आर्यभूमीच्या पुत्रांना कल्पकता नाही म्हणून चोहोकडे ओरड चालू आहे, पण हा आरोप निव्वळ खोटा आहे. अहो, आम्हाला संधी मिळत नाही. संधी ती मिळाली असती तर आम्हामध्ये शेकडोशे एडिशन झाले असते. देशाभिमानाच्या या उकळीचा अर्थ विचारता बंडूनानांनी प्रथम आपली कोणत्याही प्रकारे स्तुती करणार नाही असे आम्हापासून वचन घेतले व नंतर लोहाराच्या मदतीने त्यांनी स्वतः तयार केलेले कुलूप दाखवले. ते म्हणाले, या कुलपाची कल्पना मला आमच्या तिजोरीच्या कुलपावरून सुचली. या कुलपाचे गुणधर्म त्या कुलपाच्या अगदी विरुद्ध आहेत. त्या कुलपास उघडण्याला किल्ली पाहिजे, याला लावताना मात्र पाहिजे ते कुलूप नुसते दाबून लावता येते. माझे नुसत्या हिसड्यासरशी उघडते. हे कुलूप मी आता तिजोरीला लावणार, पूर्वीचे काढून टाकणार. हा कल्पित प्रकार पाहून आम्ही नानांचे मन वळवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण ज्याचे नाव ते. नानाच्या अंगी दृढनिश्चय हा अलौकिक गुण आहे. आपल्या लोकात कोणत्याही कलेला उत्तेजन नाही अशी पुटपुट करत त्यांनी ठरलेला बेत लागलीच अंमलात आणला. थोड्याच दिवसात आमच्या अनुमानाप्रमाणे तिजोरीची चोरी झाली. तेव्हा तर नानांचा तिळपापड झाला. ते म्हणाले, आमच्याकडे चोर सुद्धा देश बुडवे व कलेला आश्रय न देणारे असतात. यानंतर नानाने तिजोरीस घंटेचं कुलूप लावले व ती आपल्या निजाव्याच्या खोलीत नेऊन ठेवली. ते म्हणाले, आता मात्र चोर माझ्या हाती निसंशय सापडणार. बेट्यास कळणार सुद्धा नाही की किल्लीचा प्रयोग सुरू होताच घंटा वाजाव्यास लागून घरातील सर्व मंडळी जमतील व तत्काळ कोतवाल चावडी दिसेल. तिची झोप जरा गाढ असते, पण माझी झोप चांगलीच सावध आहे. फार काय सांगू, माझे घोरणे मला झोपेत सुद्धा ऐकू येते. घंटेच्या पहिल्या आवाजाबरोबर मी ताडकन उठून त्याच्या मानगुडीस बसलो समजा. हा विचार आम्हासही फार पसंत पडला. असो, ज्या दिवशी ते कुलूप लावण्याचा बेट ठरला त्याच दिवशी रात्री आम्हाला घंटानाद ऐकू आल्यामुळे आम्ही धावतच बंडूनानांच्या निजाव्याच्या खोलीत गेलो. तो काय चमत्कार सांगावा. बंडूनाना स्वतःच्या उजव्या हाताने तिजोरीचे कुलूप उघडीत असून डाव्या हाताने उजवा हात जोराने पकडून चोर चोर म्हणून ओरडत आहेत. यानंतर लवकरच आमच्या गावात एक बलुची लोकांची टोळी आली. त्यांच्याजवळ चाकू, सुऱ्या, कुलपे वगैरे बरेच जिन्नस विकाव्यास होते. त्यांच्याजवळची बहुतेक कुलपे बंडूनानानेच विकत घेतली व घरातील सर्व जुनी कुलपे काढून त्यांनी त्याच्या जागी या नवीन कुलपांची स्थापना केली. कर्मधर्म संयोगाने एक नाटक मंडळी याच सुमारास आमच्या गावात आलेली होती. तिचा पहिला प्रयोग सुभद्रा हरण अथवा चौर्य विपाक त्याच दिवशी होता. वास्तव आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन नाना निर्भय चित्ताने नाटकाला गेले. जाताना त्यांनी म्हटले सुद्धा, आता चोरानं म्हणावं, या कशी चोरी करता ती पाहू. तुमच्या बापजन्मी सुद्धा अशी तऱ्हेतऱ्हेची कुलपे तुम्ही बघितली नसतील. नाटक सकाळी 5 वाजता आटपले. नाना परत येऊन पाहता तो काय, सर्व पेट्यांची कुलपे जशीच्या तशी असून आतील माल मात्र चोरीला गेलेला. शोध करिता बलुच्याचा तांडाही पळून गेलेला आढळला. यावरून उघड असे अनुमान निघाले की बलुची लोकांनी बिचाऱ्या भोळसर नानांकडे आपली सर्व कुलपे खपवून पुढे रात्री अनायसे त्यांनी स्वतःच्याच किल्ल्या लावून माल लांबवला. सुदैवाने त्या रात्री बंडूनानाचे कुटुंब त्यांच्या ताकदीस न जुमानता आपले सर्व दागिने अंगावर घालून नाटकगृहात गेले होते, त्यामुळे तेवढे मात्र बचावले. यापुढे बंडूनानास नेहमी त्यांच्या कुटुंबाने टोमणा द्यावा की दागिने घालणाऱ्या माझ्या हौशीबद्दल आपण सदा मला दोष लावत होता, पण शेवटी आपल्या कुलपांपेक्षाही माझ्या हौशीनेच आपल्या मिळकतीचा बचाव केला. बिचारे बंडूनाना यावर काय बोलणार. त्यांच्या तोंडाला आपोआपच कुलूप बसले. नमस्कार. ही तुमची गोष्ट आहे. तुमची म्हणजे
तुमच्या बाबतीत घडू शकेल अशी. तुम्ही मध्यम वयाचे, तसे तरुणच म्हणा हवे तर, सुशिक्षित मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय गृहस्थ आहात. कुठल्या तरी कंपनीत म्हणा, बँकेत म्हणा, सचिवालयात म्हणा, तुम्हाला साधारण बऱ्यापैकी पगाराची नोकरी आहे. तुम्ही विवाहित आहात. प्रेमविवाह नाही. तसे तुम्ही मुलींच्या फंदात कधीच नव्हता. हां, म्हणजे कॉलेजमधल्या अगर रस्त्यातल्या सुंदर मुलींकडे वळून न पाहणे इतके तुम्ही अरसिक नव्हता. म्हणजे अजूनही नाही. पण ते तेवढेच. लग्न जुळवलं आईवडिलांनी, पण निवडीबद्दलही तुमची तक्रार नाही. बायको दिसायला चार चौघींसारखी आहे, मधून कटकट करते, पण तिचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्हालाही ते माहिती आहे. ती मुलांचं सगळं करते, घर नीट ठेवते, आल्या गेल्याचं करते, मुलं शाळेत जात आहेत, मस्ती करतायत, चांगली निरोगी आहेत. थोडक्यात तुम्ही सुखवस्तू आहात, समाधानी आहात. आयुष्यात तक्रारीला फारशी जागा नाही आहे. थांबा 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 थांबा, तुम्ही काय म्हणणार ठाऊक आहे मला. हां, तुम्ही अगदी सर्व सुखी नाही, कबूल आहे. समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे संबंध जगीच तसा कोणी नाही. तशा बारीक सारीक काळज्या प्रत्येकालाच आहेत. मुलीच्या शाळेचा खर्च फार होतो, मुलगा गणितात कधी कधी उडतो, बायकोचे सांधे धरतात, तुमचे बॉसशी खटके उडतात, नात्यातल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या तुमच्यावरच येतात. एक ना दोन कुठली तरी काळजी आहेच. तशा विवंचना आहेतच हो. पण त्याशिवाय सुखाची तरी काय चव. हां, पण महत्त्वाचं काय असेल तर तुमचा कॉन्शियस तो स्वच्छ आहे अगदी. तुमची सदसद विवेकबुद्धी ठणकत नाही, रात्री झोप चांगली लागते, तुम्ही कुणाचं काही देणं लागत नाही, कुणाशी वैर नाही, कुणाला तुमच्याविषयी आकस नाही, तुम्हाला अकारण लोभ नाही, कसली व्यसनं नाहीत. गुन्हा ती दिशाच तुम्हाला ठाऊक नाही. आजवर तुम्ही कसलाही गुन्हा केलेला नाही, पुढे करण्याची शक्यताही नाही. कारण तुम्हाला आपली समाजातली जबाबदारी समजते, बायको मुलांची जबाबदारी समजते. दुसरं, तुमची वृत्तीच मुळीच गुन्हेगारी नाही. तुमचा आपला नाकासमोरचा रस्ता, इकडे तिकडे बघण्याचं कारणच काय. म्हणजे तसा अतिरेकी चांगुलपणाही तुम्ही दाखवणार नाही, कारण हरिश्चंद्रावर संकट आली हे तुम्हाला माहिती आहे. बसच्या रांगेत तुम्ही हळूच पुढे घुसता. रस्त्यात पैशाचं पाकिट सापडलं तर ते काही तुम्ही पोलिसांच्या हवाली करालच असं नाही. आता ते सुद्धा पोलीस ते स्वतःजवळ ठेवणार नाही याची तुम्हाला खात्री नसल्यामुळे. पण या असल्या फालतू गोष्टींनी तुम्ही काय फार मोठे गुन्हेगार ठरत नाही. कॉन्शियस स्वच्छ, तुमच्या अंगावरच्या परीट घडीच्या कपड्यासारखा. वर्तमानपत्रात तुम्ही गुन्ह्याच्या बातम्या वाचता त्या गंमत म्हणून. त्या वाचून तुम्हाला आश्चर्य वाटतं. लोक खून करत असतील, आत्महत्येला प्रवृत्त होत असतील, सोन्याच्या चिपा चिखलात लपवत असतील, लाखो रुपये भिंतीत चिणत असतील, हे तुम्हाला खरंच वाटत नाही. आता छापून आलं म्हणजे ते खरं असणारच, कारण छापून आलेल्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे. पण एकूण तुमचं जग वेगळं आणि या गुन्ह्यांचं जग वेगळं. म्हणून तर तुम्हाला गुन्हेगारीच्या कथासुद्धा आवडत नाहीत. शाळा कॉलेजात असताना तुम्ही रहस्य कथा वाचल्यात, पण ती आपली गंमत म्हणून. त्यातलं काही तुम्हाला मनापासून कधीच पटलेलं नाही. आणि ते इंग्रजी रहस्यपट, बापरे, त्यात बायका नवऱ्यांचे खून काय करतात, प्रियकर प्रेयसींचे सूड काय घेतात, ती विष, ती पिस्तूल, हरे राम. अहो, औषधाच्या बाटलीवर पॉयझन शब्द दिसला की तुम्ही डॉक्टरने एक गोळी घ्यायला सांगितली असली तरी ती अर्धीच घेता. आणि पिस्तूल, शपथेवर सांगायचं तर खरं पिस्तूल तुम्ही अजून पाहिलेलं सुद्धा नाही. गोष्टीत काय पाहिजे ते दाखवा. अरे, चांगला माणूस जाईलच कशा गुन्ह्याच्या वाट्याला. हां, निदान तुमच्यासारखा सभ्य माणूस तरी शक्यच नाही. हां, पण समजा समजा संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. हां, तुम्ही ऑफिसमधून घरी परत चालला. तुमचा रोज संध्याकाळी घरी जाण्याचा रस्ता क्षणभर डोळ्यासमोर आणा. चर्चगेट जवळचा म्हणा, विटी जवळचा म्हणा, ऑफिसमधून घरी जाण्याचा तुमचा नेहमीचा रस्ता. हां, रस्ता अर्थातच गजबजलेला आहे. तुम्ही आपल्या तंद्रीत चालता तर डोक्यात नेहमीचेच विचार आहेत, नथिंग स्पेशल. दिवसभराच्या कामानं तुम्ही काहीसे थकलेले आहात, पण घराच्या ओढीनं थोडासा उत्साह सुद्धा वाटतोय. समोरच्या रस्त्यात एक बाई घुटमळत उभी असलेली तुम्हाला दिसते.
बाई तशी तरुण आहे, दिसायला बऱ्यापैकी. निळसर रंगाचं पाचवारी जॉर्जेट ती नेसली आहे. पदर डोक्यावरून घेतलेला, वेशभूषेत भडकपणा कुठेच नाही. एवढं सगळं तुमचा मेंदू क्षणार्धात टिपून घेतो आणि तुम्ही पुढे चालू लागता. पण ती बाई तुम्हाला थांबवते. तिच्या हातात कसलं तरी चिठोर आहे, ते ती तुमच्या समोर धरते. अच्छा, ही पत्ता शोधते. तो रस्ता तुमच्या माहितीचा आहे. तर 2 रस्ते टाकून पलीकडेच तर आहे. तुम्ही तिला इंग्रजीतून समजावून देऊ लागता, हातवारे करून. अंग्रेजी नाही, ती ओशाळून सांगते. मग राष्ट्रभाषा. फरड्या हिंदीत तुम्ही तिला पत्ता सांगू लागता. तिच्या डोक्यात काही प्रकाश पडलेला दिसत नाही. तुम्ही घड्याळाकडे पाहता, फारसा उशीर झालेला नसतो. तुम्ही म्हणता, चलो हम दिखाएंगे. तिला एकदम हायसं वाटतं. मोठी अडचण दूर झाल्यासारखा तिचा चेहरा उजळतो. तसं तुम्हाला दुसऱ्याच्या उपयोगी पडणं आवडतं. बाईसुद्धा चांगल्या घरातली दिसते. मदत करणं कर्तव्यच आहे. नाहीतर शहरांमधून पत्ते सापडणंच मुश्किलीचं. त्यातून तो लिहिलेला इंग्रजीतून. तुम्ही दोघे चालू लागता. तुम्ही अर्थातच तिच्यात आणि तुमच्यात सुरक्षित अंतर राखलेलं आहे. हो, पाहणाऱ्याचा उगाच गैरसमज नको. बाईचा स्वभाव मोकळा दिसतो. तशी ती वयाने फार मोठी नाही आहे. 20-22 वर्षांची मुलगीच म्हणा ना. बोलण्यात अमाप उत्साह आणि आर्जव. स्वर लाघवी, बोलणं गोड. पहिली भीड चेपताच ती अगदी मन मोकळेपणाने बोलायला लागते. बाबूजी, आपको तकलीफ पड़ी. हम लोग यहाँ नए आए हैं, 2-4 दिन हुए, इसलिए घर ढूंढना भी मुश्किल हो जाता है. हमारे घर वाले ने पता लिख के दिया, चिट्ठी बैग में रख के बाहर जाती हूँ. मकान नहीं मिला तो आप जैसे किसी भले आदमी को. स्वतःचा भला आदमी असा उल्लेख ऐकून तुम्हाला थोडं बरं वाटतं. लेकिन अब गए कैसे, तुम्ही विचारता. काहीशा कुतूहलानं, काहीशा सहजपणानं, काहीतरी बोलायचं म्हणून. घरवाले ने सुबह टॅक्सी में छोड़ दिया बहन जी के घर. बोलताना स्मित करण्याची तिची पद्धतसुद्धा मोठी गोड आहे. एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने ती सगळं सांगते. मैं टॅक्सी में ही लौटी, लेकिन यहाँ मार्केट में तरकारी काटने की छुरी लेनी थी. बोलता बोलता ती आपल्या जवळच्या बुधल्यासारख्या मोठ्या जीपच्या पर्समधून एक नवी कोरी लखलखीत सुरी बाहेर काढते. बालिशपणे विचारते, अच्छा है ना 5 रुपये में, महंगा तो नहीं. तिच्या बाबडेपणाची गंमत वाटून तुम्ही म्हणता, नहीं नहीं महंगा नहीं, अच्छा वाला दिखता है. बिल्कुल अच्छा वाला है, ती ठासून म्हणते. जर्मन है, देखिए देखिए तो. सुरी पुढे करत ती सस्मितपणे म्हणते, डरते है क्या. तुम्ही किंचित दुखावता. सुरीला घाबरायला तुम्ही काय लहान मुलात. तुम्ही ती हातात घेता. पात्यावरून धारेवरून बोट फिरवत किंचित हसून म्हणता, इसमें डरने की क्या बात है. आणि याच वेळी गर्दीतून एक माणूस तुमच्या दिशेनं धावून येतो. तो मोठमोठ्याने ओरडतोय, हिंदीतून सिंधीतून शिव्या देतोय, तुमच्याकडे बोट रोखून बरळतोय. आणि एकाएकी हे घडल्यामुळे तुम्ही दचकता. ती तरुणी सुद्धा बिचकून तुम्हाला बिलगते. त्या माणसाचा अवतार विलक्षण आहे. केस विस्कटलेले, कपाळावर आलेले, फुलाफुलांचा बुशर्ट, काळी पॅन्ट आणि नाटकात लावतात तशी छोटीशी दाढी हनुवटीवर. भुवया जाड, काळ्या. क्षणार्धात एवढं तुमच्या लक्षात येतं न येतं तोच तो माणूस तुमच्या अंगावर धावतो. सुदैवाने ती सुरी अजून तुमच्याच हातात असते. तुम्ही ती नकळत पुढे करता, तसं तो थोडा मागे होतो. पण तोंडाचा पट्टा चालूच असतो. एव्हाना लोकांची गर्दी जमलेली असतेच. जवळपासच्या दुकानातले लोक, फेरीवाले वगैरे लोकांचा थवा जमतो. तो माणूस तुम्हा दोघांकडे बोटं दाखवत पुन्हा पुन्हा तुमच्या अंगावर येतच असतो आणि तुम्ही ती सुरी उगारून स्वतःचं संरक्षण करत असता. काय चालले आहे हे तुमच्या बिलकुल ध्यानात येत नाही. जे काय तुमच्या हातून घडतं ते नकळत. थोडं भान येताच तुम्ही त्या तरुणीला खेचता आणि चालू लागता. का कोण जाणे, तुम्ही पुढे होता तसतशी गर्दी तुम्हाला वाट करून देते. तुम्हाला भोवळ आल्यासारखं होत असतं. कपाळावरची शीर ताडताड उडत असते. कोण होता तो? कोण तो? कशासाठी तो आपल्या अंगावर धावून येत होता? कशासाठी दोघांच्या रोखानं हातवारे करत होता? आपला आणि हिचा संबंध तर त्याला सूचित नव्हता ना करायचा. कौन था व? तिचं तर भीतीनं पाणी पाणी झालंय. चेहरा पांढरा फटक पडलेला आहे. या विचित्र प्रकारानं ती सुद्धा भेदरून गेली आहे. मैंने सोचा कोई आपका दुश्मन होगा.
एवढंच ती कशीबशी बोलते. एवढं होईपर्यंत ती इमारत येतेच आणि एकदम तुमच्या ध्यानात येतं की ती सुरी अजून तुमच्याच हातात आहे. तिची मूठ घामानं थबधबली आहे आणि मग जमावाने आपल्याला वाट का दिली हे तुमच्या लक्षात येतं. आपण ही सुरी म्हणजे ते आपल्याला हसावं की रडावं हे तुम्हाला कळत नाही. अहो, सुरी मारून आपल्याला जिथे एका गावात दुधी भोपळा चिरता येत नाही तिथं लीजिए आपकी छुरी, आप ऊपर तक आएंगे, मुझे डर लगता है. तिच्या स्वरात कंप असतो. मगाच्या प्रसंगानं तिचं शरीर अजूनही कापतंय. अच्छा चलो. तुम्ही इमारतीच्या मुख्य दरवाजातून आत येता. छुरी लो. ती सुरी घेण्यासाठी हात पुढे करते. पण एवढ्यात एक अडचण तिच्या ध्यानात येते. पर्सची झीप उघडायला दोन्ही हात मोकळे हवेत. ती झीप उघडते, दोन्ही हातांनी पर्सचे बंद धरते आणि म्हणते रखो. तुम्ही सुरी त्या पर्समध्ये ठेवता. बाबूजी आपको तकलीफ दे रही हूं, ती लीनपणे म्हणते. त्या लीनपणाने तुम्ही भारावून जाता. 4थ्या मजल्यावर तिची खोली असते. ते 4 काळोखी जिने चढून जाणं म्हणजे महाकठीण असतं. आणि मध्येच उई असा उद्गार काढून ती खाली बसते. क्या हुआ? तुम्ही थांबून विचारता. कुछ नहीं, हमारा पैर. ती कशीबशी उठून उभी राहते. क्षणभर श्वास घेते, मग चालू लागते. बहुधा तिचा पाय मुरगळला असावा. तशीच लंगडत लंगडत ती आणखी 2 जिने चढते. खोलीच्या दाराला कुलूप आहे. ती पर्समधून किल्ली काढण्याचा प्रयत्न करते. सामानाच्या गर्दीत ती सापडत नाही. एव्हाना तिच्या मुद्रेवरचा उत्साह पार नाहीसा झालाय. ती त्रस्त दिसायला लागली आहे. अखेरीस किल्ली सापडते. ती कुलूप उघडायला लागते. अच्छा तो मैं चला, तुम्ही तिला सांगता. ठहरो ना, जरा चाय वाय तो लो, इतनी तकलीफ उठा ली आपने. पुन्हा तेच अर्ज. क्षणभर तुम्हाला थांबण्याचा मोह होतो. नुकत्याच घडलेल्या प्रसंगाने झालेला मनाचा गोंधळ, 4 मजले चढून आलेला थकवा, तिचं घर पाहण्याची उत्सुकता आणि या सर्वावर कळस म्हणजे तिनं गोड आवाजात केलेला चहाचा आग्रह. तरीही तुम्ही सावध असता. कुणा अनोळखी घरात जाऊन भलत्या भानगडीत पडण्याची तुमची इच्छा नसते. म्हणून तुम्ही तिच्या विनंतीला नकार देऊन जाऊ लागता. असंख्य वेळा शुक्रिया म्हणून ती तुम्हाला निरोप देते आणि कुलूप उघडू लागते. तुम्ही 8-10 पायऱ्या उतरता, एवढ्यात वरून हाक येते, देखिए तो. तुम्ही वळून पाहता तर जिन्याच्या कडेशी तिचा अजिजी करणारा भाबडा सस्मित चेहरा दिसतो तुम्हाला. माफ कीजिए, मुझसे ये ताला खुलता नहीं, आप जरा. तुम्ही किंचित हसून परत वर जाता. तिच्या हातून किल्ली घेऊन कडी सरकवता. थोडा जोर लावून दार उघडता. दार ढकलताच काहीतरी धाडकन कोसळल्याचा आवाज येतो आणि दरवाजात 2 पाय आडवे पडलेले दिसतात. तुम्ही विस्मयानं पुढे जाता. दरवाजातून आत जाता आणि भयंकर आत एक प्रेत पडलेलं आहे. त्याची कुशी रक्ताने भिजलेली आहे. आणि अरे बापरे, हा तर तोच माणूस. मगाचाच तुमच्या अंगावर धावून येणारा फुलाफुलांचा बुशर्ट, काळी पॅन्ट घातलेला, छोटी दाढी, जाड भुवया. पण तो इथे कसा आणि या स्थितीत? बापरे, तुम्ही सरळ रक्ताच्या थारोळ्यात उभे आहात. क्षणात तुमच्या लक्षात येतं की हा खून आहे. आपण एका अनोळखी घराचं दार उघडून आत शिरलो आणि तिथं खून झालेला आपल्यालाच पहिल्यांदा दिसला. म्हणजे आपल्यावर आळ येण्याचा संभव. तुम्ही काय कराल? तुम्ही काय कराल? तुम्ही पळत सुटता. त्या काळोख्या जिन्यांवरून 4-4 पायऱ्या ओलांडत तुम्ही जीवाच्या आकांतानं पळत सुटता. त्या अनोळखी स्त्रीपासून, त्या भयंकर खोलीपासून, त्या रक्ताने लडबडलेल्या त्या प्रेतापासून दूर 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 पळत सुटता. इमारतीच्या बाहेर पडून तुम्ही रस्त्यावर येता. तरीही अजून तुम्ही पळतच आहात. एकदम एक माणूस समोरून येऊन तुम्हाला धरतो. तुम्ही हिसडा देऊन पळू लागता. पण तुमच्या भोवती एव्हाना माणसांचा घोळका जमलेला आहे. तुम्हाला थांबावंच लागतं. वरच्या खिडकीतून ती तरुणी पकडो पकडो असं ओरडत असते. तिचं ओरडणं आता थांबतं. ती खुणा करून सर्वांना वर बोलावते. एव्हाना 2 पोलीसही तिथे हजर झाले. तुम्हाला घेऊन ते पोलीस आणि तो घोळका 4थ्या मजल्यावर जाऊ लागतो.
हे काय चाललंय हेच तुम्हाला समजत नाही. तुम्ही तुम्ही बधीर होऊन गेलात. मला सोडा, मी खून केलेला नाही, मला सोडा, मी खून केलेला नाही, हेच तुम्ही वेड्यासारखं परत परत ओरडत राहता. धरून ठेवलेले असतानाही उसळ्या घेत राहता. जिन्याच्या पायऱ्यांवर तुमच्या बुटाला लागलेल्या रक्ताचे अधिकाधिक स्पष्ट होत गेलेले ठसे आहेत. पोलीस त्याविषयी एकमेकांशी काहीतरी बोलतात. ठसे खोलीच्या दाराशी फारच स्पष्ट झाले आहेत. सगळे खोलीत घोळका करतात. मघाची तरुणी रडत बाजूला उभी असते आणि आता प्रेताच्या कुशीत ती सुरी असते. मघाचीच तुम्ही हाताळलेली. ही मघा त्या प्रेताच्या कुशीत नव्हतीच. तेव्हा तरी ही तिच्या पर्समध्ये. साहेब, हीच सुरी हा या माणसावर मगाशी उगारत होता. लोक पोलिसांना माहिती पुरवतात आणि न राहून तुम्ही ओरडता, नाही तो हा नाही, हा सगळा बनाव आहे, याची दाढी बघा खोटी आहे. भान न राहून तुम्ही पुढे वाकून प्रेताची दाढी ओढता. ती हलत नाही, ती खरीच आहे. लोक हसतात. पोलीस तुम्हाला मागे खेचतो. साहेब, मग याच माणसाशी भांडण झालं आणि मग यानं त्याचा खून केला. लोक सगळी हकीकत अगदी सहज जुळवून पोलिसांना सांगतात. अहो नाही हो, मी निरपराध आहे, मी असं करणं शक्यच नाही आहे. अहो मी या बाईला नुसतं घर दाखवायला इथं आलो. पण तुमचा शब्द कुणी ऐकूनच घेत नाही. साहब, ये मुझे इधर ले आया, 100 रुपया देगा करके बोला. हुनके देत ती तरुणी सांगू लागते, लेकिन इसके पीछे ये आदमी आया और ती अधिकच रडू लागते. खोटं बोलते ही, तुम्ही ओरडता. मी मुळीच घेऊन आलेलो नाहीये हिला, हे हिचंच घर आहे. तुमच्या या विधानावर कोणाचाही विश्वास बसणं शक्य नाही, कारण खोली संपूर्ण मोकळी आहे. तिथं कोणीही राहत असल्याची एकही खूण नाही. नाही म्हणायला खोलीत एक पलंग मात्र आहे. आणखी पोलीस हजर होतात, इन्स्पेक्टर्स वगैरे. फोटो घेतले जातात. पोलिसांच्या गाडीतून तुम्हाला लॉकअपमध्ये नेऊन ठेवण्यात येतं. त्या बंद कोठडीत तुम्ही विचार करत राहता. जे काही घडलं त्याचं तुम्हाला अजूनही आश्चर्य वाटतं. हे सारं झालंच कसं? तुमच्यासारखा चांगला माणूस या घाणेरड्या गुन्ह्यात गुरफटला कसा? तुमचं चुकलं कुठं? तुमचा अपराध तरी काय? खून करून आधीच प्रेत दरवाजाशी उभं करून ठेवलं होतं यात शंकाच नाही. सुरी त्या तरुणीनं तुम्ही जिना उतरत असताना तिथं ठेवली असणार. आणखीही एक गोष्ट नक्की, रस्त्यात भेटलेला माणूस आणि मृत मनुष्य एक नव्हते. हे प्रेत आधीपासूनच घरात होतं. त्याच्यासारखेच कपडे केलेला, तशीच दाढी लावलेला, भुवया रंगवलेला तो माणूस वेगळाच होता. आणि तुम्ही रस्त्यावरून पळू लागताच तुम्हाला गच्च पकडणारा आणि नंतर गर्दीत सहज मिसळून गेलेला तो सुद्धा तोच असण्याची शक्यता आहे. अर्थात आता त्याचे कपडे वेगळे होते. दाढी काढून टाकणं सहज सोपं होतं. एकूण तो माणूस आणि ही बाई यांचं हे कारस्थान. आपसातल्या कारणासाठी तिसऱ्या माणसाचा खून करण्याचं, चौथ्यावर आळ येईल अशा बेतानं. प्रश्न एवढाच की हे सारं तुम्हाला जरी कळून चुकलेलं असलं तरी तुम्ही ते कुणालाही पटवून देऊ शकणार नाही. वस्तुस्थिती तुमच्याशिवाय फक्त त्या दोघांनाच ठाऊक आहे आणि ती जाहीर होऊ न देण्यावर तर त्यांचं सारं आयुष्य अवलंबून आहे. प्रत्यक्ष तुमची पत्नी सुद्धा तुम्हाला सहानुभूती दाखवणार नाही. एका सिंधी तरुणीला तुम्ही 100 रुपयांच्या मोबदल्यात एका पलंग असलेल्या रिकाम्या खोलीत एकटेच घेऊन गेला होता. हे ऐकल्यानंतरही ती तुमचा शब्द खरा मानेल का? अर्थात अजूनही तुम्ही एखादा चांगला वकील देऊ शकाल. तो विचार करून यात तुमच्या बाजूचा काही पुरावाही शोधेल, परंतु तुमच्या हकीकतीवर विश्वास ठेवणं प्रथम त्यालाही कठीण जाईल. 2 सारख्या कपड्यातली माणसं, सुरी नुसती पाहण्यासाठी हाताळणं, घराचा पत्ता दाखवण्यासाठी कुलूप उघडण्यापर्यंत सारं करणं, छे 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 छे, हे सारं कसं अगदी काल्पनिक, जुळवल्यासारखं वाटतं, असंच तो म्हणेल. तरीही तुम्ही त्याचे अशील असल्यामुळे तो एक वेळ तुमचं सांगणं पटवून घेईल, पण कोर्ट त्यावर विश्वास ठेवेल का? तुम्ही गुन्हेगार आहात याला पुष्टी देणारे असंख्य पुरावे आहेत. अनेक लोकांनी तुम्हाला या माणसावर सुरी उगारताना पाहिलेलं आहे. ती स्त्री तुम्हाला बिलगलेली पाहिलेली आहे. तुम्ही तिच्याबरोबर इमारतीत शिरताना आणि नंतर खुनाच्या जागेपासून पळून जाताना सुद्धा पाहिलेलं आहे.
या उलट तुमचा यात काहीही संबंध नव्हता, याला फक्त तुमच्या शब्दांशिवाय दुसरा काय पुरावा आहे? तो तर बापडा मेलाच आहे. भांडणानंतर खून करण्या इतका वेळ नव्हता म्हणून खून आधी झाला होता असे म्हणावे का? पण तुम्ही इमारतीत शिरल्यापासून बाहेर पडेपर्यंत मध्ये वेळ किती गेला? तिच्या गतीनं तुम्ही 4 जिने चढलात, मग तिचा पाय मुरगळला, तुम्ही थांबलात, मग ती अधिकच सावकाश जिने चढू लागली, मग चहाचा आग्रह, आभार, कुलपाची खटपट, मग तिनं तुम्हाला बोलावलं, तुम्ही कुलूप उघडलं, प्रेतापाशी काही क्षण तुम्ही थांबलात. छे 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 छे, वेळेच्या मुद्द्यात काही अर्थ नाही आहे, त्याच्यात काहीच अर्थ नाही आहे. सुरी तिच्याकडे दिली म्हणता, पण हे पाहिलं कोणी? तुम्ही इमारतीच्या बाहेर असताना तिनं ती घेतली नाहीच, आणि जिन्यात घेतली तेव्हा सुद्धा तुम्हीच ती तिच्या पर्समध्ये ठेवलीत. म्हणजे तिच्यावर केवळ तुमच्याच बोटांचे ठसे उमटले, आणि शेवटी तिने ती प्रेतात खुपसून ठेवली, हेही खरे. पण बऱ्याच तरुणींप्रमाणे तिच्याही हातात एका चिमुकल्या रुमालाची घडी होती. नंतरही ती त्याच रुमालाने डोळे टिपत नव्हती का? तुमच्या बाजूचा एखादा पुरावा सापडून तुम्ही सुटणं हा एक चमत्कारच मानावा लागेल. पण समजा तो चमत्कार घडला आणि तुम्ही या आरोपातून सुटलात जरी, तरी तुमच्यावर खुनाचा आरोप आला होता हे कोणी विसरेल? नाही, तुमची नोकरी तर जाईलच, पण तुमची पत्नी, मुलं यांची काय स्थिती होईल? तुमचं समाजातलं स्थान, तुमची आजवर सांभाळलेली पत. लक्षात घ्या, गुन्हेगार म्हणून सापडेपर्यंतच प्रत्येकजण संभावित असतो, आणि उद्या सकाळी वृत्तपत्रात ही बातमी येताच तुमचा संभावितपणा सगळा. वृत्तपत्रात बातमी म्हणजे ज्या बातमीवर एरवी तुमचा विश्वासच बसत नाही अशा भडक घाणेरड्या बातम्यांसारखी बातमी. असली कृत्य करणाऱ्या ज्यांना एरवी तुम्ही नरराक्षस म्हणता, त्यांच्या मालिकेत उद्या तुम्ही स्वतः. भयंकर आहे, भयंकर, फार भयंकर आहे. हो, इतकं घाबरून जाण्याचं काही कारण नाही हो. असा प्रकार नुसता तुम्ही समजायचा आहे. रोज संध्याकाळी तुम्ही सुखरूप घरी येता, बायको मुलांशी मजेत गप्पा मारता, गुन्हेगारीशी तुमचा कधी संबंधही येत नाही. वास्तविक आत्ता सांगितला तसा प्रकार हजारात का, हो लाखात एकाच्या वाट्यालाही येत नाही. आपली एक शक्यता सांगितली तुमच्या बाबतीतली, एवढंच. हां. नमस्कार, मी स्पृहा जोशी. मी आज व्यंकटेश माडगुळकरांच्या गावाकडच्या गोष्टी या पुस्तकातला एक छोटासा भाग वाचून दाखवणार आहे. खरं तर गावाकडच्या गोष्टी हा कथासंग्रह आहे, आणि ह्या कथासंग्रहातली एखादी कथा वाचण्याऐवजी माझ्या असं मनात आलं की त्याची प्रस्तावना वाचावी. कारण त्या प्रस्तावनेमध्ये अनेक लेखकांना, कवींना जो प्रश्न विचारला जातो की तुम्हाला ही कविता कशी सुचली, किंवा ही कथा कशी सुचली, ह्याच्या मागची कल्पना कशी सुचली, त्याची निर्मिती प्रक्रिया उकलून दाखवणं बऱ्याचदा फार अवघड जातं. पण व्यंकटेश माडगुळकरांनी हे फार सुंदर पद्धतीने सांगितलंय. त्यामुळे आज मी हे खरं तर सोलापूर जिल्हा साहित्य संमेलन मंगळवेढे इथे त्यांनी 1956 साली केलेलं भाषण आहे अध्यक्षपदावरून. तर आज ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. माझ्या लिखाणामागची कळसूत्रे. लेखक कसा लिहितो याविषयी सर्वांना कुतूहल असते. लेखकांना, कवींना हा भाबडा प्रश्न वारंवार विचारला जातो की का हो, हे कसे काय जमते तुम्हाला? तुम्ही गोष्ट कशी लिहिता? या प्रश्नाला नीट संगतवार उत्तर देणं फार कठीण आणि तितकं जोखमीचं काम आहे याची मला जाणीव आहे. पण माझ्यापुरती ती जोखीम पत्करायची असं आज मी ठरवलंय. मी असा लिहितो या संबंधी जेवढं मला ठाऊक आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे.
हे सांगण्यापूर्वी मला एक गोष्ट केली पाहिजे, ती ही की मी असा लिहितो म्हणून माझ्यासारखा प्रत्येक लेखक असाच लिहितो असं मला सांगायचं नाही. लेखक लोक हे अशा पद्धतीने लिहितात असं मला सर्रास विधान करायचं नाही. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी असू शकेल. मला फक्त माझ्यापुरतंच सांगायचंय. आणि लेखनामागील कळसूत्रे काय असतात हे समजावून घेण्यासाठी त्याचा काही उपयोग होतो का ते आजमावायचंय. कदाचित हा प्रयत्न वावगा ठरेल, पण ते तरी अगोदर कसे बरे समजावे. भूतकाळाकडे पाहण्याच्या दुर्बिणीचे आटे फिरवून तो काळ हात अंतरावर आणला तर मला दिसून येतं की मी कोणीही नसताना मी कोणीतरी वेगळं आहे असे मला फार तीव्रतेनं वाटत होतं. मिळालं आणि घ्यावं वाटलं तेवढं शालेय शिक्षण घेऊन मी आपल्या खेड्यात राहिलो होतो आणि मोठं चमत्कारिक आयुष्य घालवित होतो. मला चित्रकार व्हावं असं वाटत होतं, पण शिक्षण तेही अपुरंच राहिलं होतं. मी गुरे राखीत होतो, हॉटेलच्या पाट्या रंगवीत होतो, महिलांच्या धोंड्यांवर नंबर टाकण्याचे कामही करीत होतो आणि कशातच माझं मन रमत नव्हतं. याच काळात मी निंबवडे या गावी प्राथमिक शाळेत शिक्षक झालो. खरं तर ती माझी मर्यादा आहे असं मला कळायला हवं होतं, पण त्या काळात मी फार अस्वस्थ झालो होतो. मित्रांना बडेजाबीने पत्रे लिहित होतो की मी इथे येऊन पडलोय, पण मला हे करायचं नाही, मला काही वेगळंच व्हायचंय. माणदेशी माणसं या संग्रहातील झेल्या या शब्दचित्रात माझ्या या अस्वस्थ मनस्थितीचा उल्लेख आलाय. मला वेगळं व्हायचं आहे एवढंच मला जाणवत होतं आणि ते अगदी फुकट होतं. माझ्या आजूबाजूचे सर्व लोक मला वाया गेलेला पोर म्हणत होते. माझ्या घरातील माणसं हा आता चिकटला, अगदीच आशा नव्हती तो निदान मास्तर तरी झाला असं म्हणत होती. आणि मी मात्र स्वतःशी फुशारकी मारित होतो, हे माझं काम नाही. पण माझं काम काय होतं याची मला पुसटशी कल्पना नव्हती. या काळात मी वाचित होतो. शाळेच्या वाचनालयातून जे काही वाचण्याजोगं होतं ते मी वाचित होतो. मला नीट आठवतं की या काळात गडकरी आणि केशवसूत यांचं काव्य मी अगदी वेडा होऊन वाचित होतो. ते काव्य मला कितपत समजत होतं हा भाग वेगळा, पण मी वाचित होतो. असं म्हणतात की लहान मुलाला एखादी विशिष्ट वस्तू खावीशी वाटली तर ती त्याला भरपूर खाऊ द्यावी, कारण त्या वस्तूतील जीवनसत्वे त्याला हवी असतात. त्याच्या शरीरात त्यांची कमतरता असते, तसं मला झालं होतं. आणि वाचनातूनच काव्य लिहिण्याचा खटाटोप मी सुरू केला. सुरुवातीच्या काळात मी कविता लिहिल्या आणि त्या मासिकातून प्रसिद्धही झाल्या आहेत, पण मला त्याने समाधान मिळालं नाही. हे जमतं आहे असं वाटलं नाही. याच काळात मी चित्रेही काढीत होतो. जलरंगातील तैलरंगातील चित्रे रंगवीत होतो आणि काव्याप्रमाणे तेही मला नीट जमत नव्हतं. ढग भरून येत होते पण बरसत नव्हते. माझी स्थिती फार चमत्कारिक झाली होती. आणि मग एके दिवशी एक गोष्ट लिहिली. काळ्या तोंडाची असं या गोष्टीचं नाव होतं आणि ती मी एका कुत्रीवर लिहिली होती. कुत्र्याचं एक पिल्लू मी पाळलं होतं. माझ्याप्रमाणे घरात सुरुवातीला लोकांनी त्याचे लाड केले, पण अचानक कुणीतरी सांगितलं की या कुत्र्याचं तोंड काळं आहे, ते अपशकुनी आहे. आणि विशेष म्हणजे घरात काही वाईट गोष्टी घडल्या, आजारपण, मृत्यू अशा गोष्टी घडल्या आणि ते कुत्रे मी टाकून द्यावं त्याच्याचमुळे हे घडलं असं लोक मला सांगू लागले. त्या कुत्र्याचे हाल घरात कुत्रा खाईना. सर्वजण त्याला हिडीस करू लागले आणि एके दिवशी आपण होऊन ते कुत्रं आमच्या घरातून निघून गेलं. त्या कुत्र्याचीच मी गोष्ट लिहिली. अभिरुची मासिकात ती प्रसिद्ध झाली आणि तिचा फार गवगवा झाला. मला शाबासकी मिळाली आणि आज मला वाटतं की मला जे सापडत नव्हतं ते त्याच वेळी माझ्या थोडंफार हाती आलं. ही कुत्री आपली दैन्यावस्था एका कुत्र्याला सांगते अशी कथन पद्धती त्या गोष्टीत आहे. आणि विशेष म्हणजे ती कुत्री जे बोलली आहे ते सातारी बोलीत मी लिहिलंय. हे मी टूम म्हणून केलं असं कोणी म्हणणार नाही. टूम म्हणून काही करावं एवढी चलाखी त्यावेळी माझ्यापाशी नव्हतीच. आवश्यक म्हणून मी ते केलं. माणदेशातले कुत्रे सुद्धा हीच भाषा बोलणार असं मला वाटलं. कुत्र्याच्या बोलण्यातला नेमकेपणा स्पष्ट करण्यासाठी तीच भाषा मला आवश्यक वाटली. चित्र रंगवून किंवा कविता करून मला सांगायचंय ते सांगता येत नाही असं होता होताच कथा मला सापडली.
चित्र रंगवून व कविता लिहून मला जे सांगता येणार नाही ते मला गोष्टीतून सांगता येतं, हा विश्वास मला हळूहळू आला. गोष्ट सुचते कशी, अमुकच एक लिहावं हे कसं वाटतं, याचा तपास जर करायचा झाला तर बऱ्याच गोष्टी दिसून येतात. कुत्र्याची गोष्ट मला सुचली कारण ते सगळं माझ्या नजरेपुढंच घडलं होतं. या कुत्र्याची मला फार कणव आली होती. कुत्र्याला काही बोलता येत नव्हतं, पण कुत्र्याचं मन कुत्र्याला समजावं तसं मला समजत होतं. जणू काही तेवढ्यापुरता मी कुत्रा झालो होतो. मग मला भावत होतं ते लिहून टाकलं. या कथेत विशेष लक्ष ठेवण्याजोगी गोष्ट ही आहे की ती कुत्री आपली ही कहाणी एका वाटेत भेटलेल्या आणि तिला तू इथं राहा असं म्हणणाऱ्या एका कुत्र्याला सांगते. गोष्ट सांगताना ही विशिष्ट रचनाच मी केली आहे म्हणण्यापेक्षा ती माझ्या हातून झाली आहे. गोष्ट जेव्हा स्फुरते तेव्हा ती आपला आकार घेऊनच येते. पण हे नेहमीच होतं असं नाही. काही वेळा कथेचं अगदी लहान बीज मनात येऊन पडतं, पिंपळाच्या बीजासारखं. अशी बीजं नेहमीच पडत असतात, पण त्यातलं गवताचं कोणतं आणि पिंपळाचं कोणतं हे मात्र कळतं. नेमकं कळत नाही, पण पुढे जो विस्तीर्ण अश्वत्थ वृक्ष होणार असतो त्याच्या पानांची नुसती गंभीर सळसळच ऐकू येते. एकदा माझा मित्र मला म्हणाला, मला एक कल्पना सुचलीये, तिचा काही उपयोग तुला होतो का पहा. एका लहानशा खेडेगावात नव्याने मोटार सर्व्हिस सुरू होते आणि त्यामुळेच त्या गावाचं पूर्वीचं निर्मळ जीवन बदलून जातं. एवढंच त्यानं सांगितलं आणि माझ्या मनात एक बीज पडलं. सारं काही अंधुक होतं, पण अश्वत्थाची गंभीर सळसळ मला कितीतरी दिवस ऐकू येत होती. त्या सळसळीनं मला झपाटून टाकलं होतं. त्यातूनच सर्व्हिस मोटार या कथेचा जन्म झाला. जन्म झाला असं मी म्हटलं, पण तेवढं पुरेसं नाही. या बीजाला अंकुर कसा फुटला, त्याला पाणी कसं मिळालं, प्रकाश कसा मिळाला आणि त्याचा वृक्ष कसा झाला, ही घडामोड सुद्धा पाहिली पाहिजे. कथानकाचं बीज मी पुण्यात असताना मिळालं, पण त्याला योग्य माती माझ्याकडे आली ती माझ्या स्वतःच्या खेड्यातली. हा सारा प्रकार माझ्या गावीच झाला असं मला वाटू लागलं. मग ती मोटार सुटली आणि माझ्या गावात शिरून माणसं घेण्यासाठी उभी राहिली ती कुंभाराच्या घरापुढे. वास्तवात ती तिथेच उभी राहत होती. माझं काम पुष्कळ सोपं झालं. गावचा थोराड आणि बुटका कुंभार मला म्हणाला, या मोटारीनं माझं वाटोळं केलं. कुंभाराचा पोरगा आपल्या छातीचं डबरं दाखवत पुढं येऊन म्हणाला, या म्हाताऱ्याला काही कळत नाही. इथपर्यंत बरं जमलं. त्या दोघांचं म्हणणं मला पटलं. पण पुढे काय? वाटोळं कसं झालं? गाव कसं नाचलं? तिसरा माणूस पुढे येईना. त्याला मला बराच वेळ शोधत बसावं लागलं. आणि मग एकदा मोटारीच्या ड्रायव्हरने जरा वाकड्या नजरेनं कुंभाराच्या सुनेकडे पाहिलं आणि तसं पाहताना मी त्याला नेमकं हेरलं. तिसरा माणूस सापडला. इथपर्यंत विचार झाला आणि मी लिहायला बसलो. माणसं सापडली होती. ती कशी आहेत हेही ठाऊक होतं. आता पुढची गोष्ट ती स्वतःच करणार होती. त्यांना आता माझे हुकूम नको होते. माझा असा अनुभव आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत कथा मनात अशी तयार होतच नाही. प्रत्यक्ष लिहिता लिहिता ती तयार होते. पात्र स्वतःच सगळं आपणहून करतात, फक्त ती तशी करतील असा विश्वास एवढा आपल्याला असतो. काही अविश्वासू पात्र आपल्याला दगाही देतात. ती काही करीत नाहीत किंवा बळेबळेच काही करतात आणि त्यांनी बळेच खोटे केले आहे हे कळते. लेखकाला कळते, वाचकांनाही कळते आणि सगळा बनाव फसून जातो. पण माझा कुंभारावर, ड्रायव्हरवर विश्वास होता. भोजावर आणि भोजाच्या बायकोवर विश्वास होता. इथून पुढे गोष्ट घडत जाते. आपण सांगत जातो. ती झोपडी, तो लिंब आपल्याला दिसतो. मोटारचा आवाज ऐकू येतो. तमाखू ओढल्याचा वास येतो. सर्व काही होतं. पात्रांच्या बारीक सारीक हालचाली वर्णन कराव्या लागत नाहीत तर त्या दिसतात. सणगराची वयात आलेली लेक जिभेचा आवळा गालात ठेवून नजर खाली करते. कथा आहे माझं गुणी जनावर. बेद गोष्टीतली सध्याच्या काळ्या तुकतुकीत पाठीवर उन्हाचा चपाटा लागून ती खाजू लागते. तो हलतो. उफराट्या हातानं पाठ उचकारीत म्हणतो, इटूबा, आणि थांबतो. बोलताना सावकाश बोलण्याची त्याची ढब असते.
बूड उचलून सध्या चवड्यांवर येतो. थोडा सरकतो आणि बोटं नाचवीत इटुबाला जे बोलायचंय ते बोलतो. बाई गोष्टीतील बाईंच्या तोंडाकडे मास्तर वरचेवर पाहत हातातली छत्री टेकवल्या जागी गोलगोल फिरत राहतात. तुम्ही अंडीवाले काय? हा प्रश्न विचारला जातात बनगरवाडीतला मी फटका बसल्यासारखा खाली येतो आणि कट्ट्यावरून खाली सोडलेले पाय वर घेऊन टोपी नीट करतो. त्याच्या तोंडावर ओशाळवाणं हसू येतं. दुबळा नामा सातपुते चालून चालून कसा जेरीला आला असेल, त्याच्या शारीरिक हालचाली कशा होत असतील यासाठी कल्पनेला ताण द्यावा लागत नाही. तो चालणारा नामा आणि पवित्रा मला चक्क दिसत असतात. ते सगळं शब्दरूप करताना मात्र कधी कधी फार त्रास होतो. नामाची आंधळी म्हातारी कोपऱ्यात अंग आखडून असते. भगवंतराव आणि तरणी पवित्रा यांच्या आकृत्या तिला दिसतात, पण तोंड नीट दिसत नाहीत. पापण्या न मिटता ती त्यांच्याकडे पाहत राहते आणि तिचे डोळे पाण्याने डबडबतात. सुरकुतलेल्या गालांवरून ओघळणारे पाण्याचे ओघळ तिला तळव्याने वरचेवर पुसावे लागतात. हे जसं दिसतं तसं ती माणसं बोलतानाही मला ऐकू येतं. कानानं नव्हे, आत तो ध्वनी उमटत असतो. छापील मजकूर वाचताना मनात जसा ध्वनी उमटतो तसा. जशा भावना असतात तशी ती पात्र भडाभडा बोलत राहतात. त्यांचे स्वर उंचावतात, शब्द अडखळतात. रामा मैलकुल्याची बहीण मला पाहून पोराच्या पाठीत धक्का घालते आणि खासगी आवाजात म्हणते, जा दादाला म्हणावं साहेब आलेत. चालून थकलेली पवित्रा खाली कोसळते, धरित्रीचा आधार घेते, पाणी मागते, तेव्हा नामा मवागीपणे बोलतो. बनगरवाडीच्या वाटेवरचे कावळे सकाळी जडपणे कावकाव करतात. काळोखात बोलणाऱ्या म्हातारीला नामाला एकमेकांचे चेहरे दिसत नाहीत, पण आवाजातल्या फरकामुळे कुणाला काय वाटतंय हे कळतं. शिवा माळी कष्टी होऊन बोलतो. इटुबा घाईला येऊन बोलतो. चिमण्या कानडी भाषेत बोलतात. आवाजातल्या या सगळ्या छटा लिहिता लिहिता जाणवतात. हे बोलणं ऐकू येणं आणि पात्रांच्या हालचाली दिसणं कसं बोलक्या सिनेमाप्रमाणे दिसतं. उत्तम दिग्दर्शकाने घेतलेल्या सिनेमाप्रमाणे. कॅमेरा नीट कोन साधतो, दूरदृश्य नजीकची दृश्य टिपतो, इतर फापट पसारा दृष्टीआड होतो आणि म्हातारीच्या डोळ्यातलं पाणी दिसतं. तिचे अधू डोळे कसे साकळून येतात, डोळ्यांच्या लाल कोरा चमकू लागतात, गालांवरच्या सुरकुट्यांना थटत पाणी उघळू लागतं. बनगरवाडीतला कारभारी बोलत असतो आणि त्याच्या काळ्या कुळकुळीत पायांवर झाडाझुडपांनी ओरखडून उठलेले पांढरे धोट फटकारेच तेवढे ठळक दिसतात. हातापायांवरच्या फुगलेल्या गाठाळलेल्या शिरा दिसतात. मेंढ्यांना पिणाऱ्या पोरांच्या तोंडाचा मचमच आवाज तर ऐकू येतोच, पण घट्ट पांढऱ्या दुधानं माखलेली पोरांची तोंड सुद्धा नेमकी दिसतात. मला संवाद ऐकू येतात हे मी मघा सांगितलंय. त्यातला आणखीही एक बारकावा मला सांगावासा वाटतो. बोलता बोलता काही पात्र गप्प होतात. ती बोलत नाहीत आणि मग मी तसेच लिहून टाकतो. आपली बायको चोरट्या दाल्ल्यापाशी राहणार नाही म्हणून निघून गेली हे सांगून झाल्यावर शिवामाळी काही वेळ गप्प राहतो. माणदेशी माणसं मधला. जांभळाचे दिवस मधल्या अनवाणी गोष्टीतले वाळिंबे मास्तर आकाशाकडे बघत गप्प होतात. पोस्टमनला काय बोलावं हे सुधारत नाही आणि वरचेवर घुटके घेत तो गप्प उभा राहतो. संवाद ऐकू येतात, आवाजातला फरक जाणवतो, नेमकं तेवढंच ठळक दिसतं, त्याप्रमाणे नेमके तेवढे वासही येतात. वंचाच्या घामाने ओलसर झालेल्या गळ्याचा, कपाळाचा सखाला वास येतो. बाजाराची वाट ही कथा. पावसात भिजलेली मेंढरं धनगरांच्या घरात येतात तेव्हा भिजलेल्या लोकरीच्या वासानं धनगरांची घरे भरून जातात. बनगरवाडी. कारभाराच्या घरात शिरतात, चुलीतला जाळ विझलाय आणि धूर जास्त होऊ लागलाय ही बाब ध्यानात येते आणि चुलीवरच्या गाडग्यातल्या कालवणाचा रटरट आवाजही मला ऐकू येतो. वाफे बरोबर बाहेर पडणारा कालवणाचा तिखट वासही येतो. मनाला असलेले हात, अशी इंद्रिय किती विविध संवेदना टिपतात. चमनच्या तोंडातून जांभूळ फुटलं की ती असा आवाज तोंडानं करते, मिटक्या मारते. रस गिळताना तिचे डोळे उघडतात आणि मिटतात. जांभळांचे दिवस. बनगरवाडीमधली मेंढरांची पोरं आपल्या आईच्या कासेला ढुशा मारू लागली की सकाळचा थंड वारा हुंगत मेंढ्या स्वस्थ चित्तानं उभा राहतात.
पण जेव्हा चुकून दुसरेच पोरग कारचेला लागतं तेव्हा तो नवखा स्पर्श कळून त्या उडी मारून बाजूला होतात. रात्री नामाला सगळं असह्य होतं आणि अंगावरचे कपडे तो काढून टाकतो, अंधारात उघडा बसून तोंडावर पालथी मूठ घेतो, कुत्र्यासारखा तोंड वर करून बारीक आवाजात रडतो. भगवंतराव येऊन गेला ही बातमी म्हातारी न सांगताच नामाचं पोट एकाएकी फुगतं. पोटाच्या तळातून कळा उठतात, बाहेर जाण्याची छाती होत नाही आणि वरचेवर पोट आत घेऊन पाठीशी लावत तो जागीच बसून राहतो. दुबळा या कथेतली गोष्ट. या संवेदना पुष्कळशा चांगल्या जाणवूनही शब्दरूप करता येत नाहीत, अशा वेळी मला फार धडपडावं लागतं. सणगराची लेक लाजून खाली बघते तेव्हा तिची जीभ गालात गेली हे मला जाणवते, पण तिने जिभेचा आवळा गालात ठेवून खाली पाहिलं हे लिहिण्यापूर्वी मी स्वतः तसं करून बघतो आणि हे शब्दात नेमकं कसं येईल ह्याचा डोक्याला ताप होतो. दुबळा गोष्टीतली नामाची शारीरिक आणि मानसिक अवस्था वर्णन करताना हा ताप मला भोगावा लागलाय. ध्वनी, शारीरिक हालचाली, गंध हे सगळं मला तीव्रतेनं कसं जाणवतं याचा तपशील मी सांगितला. आकार आणि स्पर्श याबद्दलही बोलता येईल, रंगांबद्दलही बोलता येईल. बनगरवाडीतलंच 12वं प्रकरण या तपासासाठी घेऊ. तिथं बाजरीची कणसं शेलाटी दिसतात. हिरवं बाटूक खाल्लेली जनावरं गोटीसारखी गोल गरगरीत दिसतात आणि हिरवं हिरवं खाऊन मेंढरं गुबगुबीत होतात. परदेशी पाखरांचे थवे आभाळात निरनिराळे आकार दाखवतात. 12 बैलांचा नांगर धरतात. उंच उंच पायांची ती पाखरं गोल गोल फिरत पिकावर पडतात. कडधान्यांचे वेल पसरतात. तुरीच्या उभार झाडांवर सावळ्या शेंगा दाण्यांनी भरू लागतात आणि मटकीच्या शेंगांचे झुपके कुठे कुठे दिसू लागतात. भुईमुगाच्या मुळ्या अंडी धरू लागतात. बाजरीची कणसं चमकदार दाण्यांनी टचटचतात. घरची गुरं कुरकुरीत सरमाड खाऊ लागतात. करट्याचे पट्टे काट्याला येतात. हरभऱ्याचं पोचट घाटं लोंबू लागतं. इथे बाजरीची तपकिरी कणसं जांभळ्या फुलाऱ्याने डबरतात. कुरडूचे पांढरे जांभळे तुरे डुलतात. बाजरीच्या भाकरी हिरव्या दिसतात. थंडीच्या दिवसात धनगरांची काळी अंग काळ्या घोंगड्यातून निघेनाशी होतात. पांढऱ्या दोऱ्यांनी काळ्या छाटणीवर मोर बैलांची चित्र काढली जातात. निळे जांभळे रुमाल धनगरांच्या हाताने उडू लागतात. या प्रकरणात लय, ताल, गती दाखवता येईल. वास, स्पर्श, रंग दाखवता येतील. आकार दाखवता येतील. रुची दाखवता येईल. कुणी विचारेल हे सारे कधी काळी लिहिणाऱ्याने अनुभवले असं मानलं तरी ते पुन्हा स्मरतं का? याला ही आठवण कशी बरं होते? स्मरणशक्ती फारच तीव्र पाहिजे. खरं सांगायचं तर मी आठवणींचा धड मुळीच नाही. अरविंद गोखले यांच्या घरी 10 वेळा जाऊनही ते कुठल्या गल्लीत आहे हे मला अजून सापडत नाही. एखाद्या वेळी जेवण संपल्यावर मी भात खाल्ला होता का हे मी बायकोला विचारतो. मग हे बारकावे कसे आठवतात? याला उत्तर असं की मुळात मनाचा कलच तिकडे असावा लागतो. व्यापाऱ्याला रकमा आठवतात. ऑपरेटरला टेलिफोनचे नंबर पाठ करावे लागत नाहीत. चांभाराचं लक्ष पायताणाकडेच जातं. तो ज्याच्या त्याच्या मनाचा कल आहे. मनाचा कल अशा सूक्ष्म गोष्टी टिपण्याकडे असला की शहाणं मन रस्त्याने जात असताना दुसरं एक वेडं मन कुठेतरी भटकत असतं. दिसेल ते, आवडेल ते गोळा करीत असतं. असल्या अगणित वस्तूंचा संग्रह त्याच्यापाशी असतो. अतिसंवेदनक्षम अशा त्या मनाने या 12 भानगडींचा साठा करूनच ठेवलेला असतो. आपल्याला नकळत आपली गुणी बायको जशी 4 पैसे शिल्लक टाकून साचवीत असते तसं हे आपल्याला नकळत घडलेलं असतं. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा हे धन उपयोगी पडतं. मग आपण इच्छा करतो तेव्हा हव्यात असल्या वस्तूंचे अनेक नमुने ते आपल्या पुढे आणून टाकतं आणि हे पुष्कळ वेळा कितीतरी झटपट होतं. त्यातल्या ज्या आपल्याला हव्या त्या जागी बसतील तेवढ्या आपण घेतो आणि बाकीच्या परत न्या म्हणून सांगतो. पेडूतून सूत निघावं तसं निवेदन निघतं. नेमके शब्द येतात. वाक्यांची लय साधते. सगळं कसं प्रवाही बनतं, जिवंत बनतं. ही लय साधते तेव्हा सुद्धा मन कसं डोलू लागतं. मनच नव्हे तर शरीर सुद्धा. ती लय आपल्या रक्तामांसाला जाणवते कारण हा जणू आपल्या आत्म्याचा उद्गार असतो. आत्म्याच्या या उद्गारालाच, ओंकारालाच शैली म्हणतात का? यालाच शैली म्हणत असावेत. शैली म्हणजे केवळ सांगायचं ते परिणामकारक पद्धतीनं सांगणं एवढंच नसलं पाहिजे.
यापेक्षा शैली म्हणजे मोठी वस्तू असली पाहिजे. माणसाची स्वतःचीच अशी जिगर म्हणजे शैली असावी. त्याची सारी आंतरिक उत्कटता म्हणजे त्याची शैली असावी. शैलीबद्दल बोलताना आपण भाषेचा बाऊ करतो. भाषा ही कमवावी लागते असे सांगितले जाते, पण ही वस्तू मिळवतो म्हणून मिळवता येण्याजोगी नाही. भाषा ही आईच्या दुधासारखी असते. इकडून तिकडून गोळा करून ती आणता येत नाही. मी गेले 30 पावसाळे कसे घालवले, कुठे घालवले हे माझी भाषा सांगेल. मी मनाने शेळपट आहे का चांगला ठणक्या आहे हे माझी भाषा सांगेल. मी 4 दिवसांचे शिळे तुकडे ओढ्यातल्या पाण्यात भिजवून खाल्ले असतील तर त्याचा परिणाम माझ्या वाक्यांवर होईल. मी जे भोगलं, जे पाहिलं, जे ऐकलं त्या सगळ्यांनी माझी भाषा बनली. हे सगळं जर ध्यानात घेतलं तर अमुक एक लेखक अमुकच भाषा का वापरतो असा प्रश्न निरर्थक ठरेल. पात्रांच्या तोंडी गावंढळ आणि अशुद्ध भाषा असू नये असा आग्रह म्हणजे अडाणीपणा ठरेल. बोली भाषेबद्दल आपल्या काही भ्रामक समजुती आहेत असं मला वाटतं. आपल्याकडचे एक भाषाशास्त्रज्ञ ना. गो. कालेलकर यांनी भाषेसंबंधी काही चांगले विचार पूर्वी सत्यकथेतून प्रकट केले होते ते मला आठवतात. भाषा एक असते आणि तिचे पोटभेद अनेक असतात असं आपण म्हणतो, पण खरोखरच असं नसतं. मुळात सगळीकडे चालू असतात त्या बोलीच भाषा. ह्यातली एखादी बोली प्रमाणभूत मानली जाते तेव्हा तिच्यात ग्रंथरचना होते, आणि एकदा का ग्रंथरचना होऊ लागली की तिचं स्वरूप प्रवाही राहत नाही. ती जड चिवट अशी होत जाते. आपली ग्रांथिक भाषा वाचून एखादा परकीय माणूस मराठी बोलू लागला तर त्याचं हसं होईल. भयानक भाषेत तो बोलेल. आपली भाषा ही अशी निर्जीव आणि चिवट होता कामा नये. तोंडी बोलीपासून ती वेगळी पडता कामा नये. ललित लेखनात हे अंतर वाढू देता कामा नये, तरच हे लिखाण वाचता लिहिता येणाऱ्या सामान्य माणसाच्या आटोक्यात राहील. बोली ही गावंढळे ही नाही असं पटवून दिलं जातं. भाषा ही नदीसारखी प्रवाही पवित्र असते. आई बापाच्या तोंडून मूल शिकतं ती भाषा अशुद्ध कशी? मराठी मुलखात मराठी आई बापापोटी जन्माला आलेल्या मुलांची भाषा अशुद्ध असूच शकत नाही. परदेशातला परप्रांतातला माणूसच फक्त ती अशुद्ध बोलू शकेल. एरवी प्रत्येक मराठी माणूस हा शुद्धच बोलतो. किती तऱ्हांनी या कथा येतात, किती दिशांनी येतात. सुगीच्या दिवसात भोरड्यांचा कळप यावा तशा येतात. पाऊस काळात नको त्या ठिकाणी कोंब उठावा तशा उठतात. निळ्या काळ्या आभाळात धना उमटावा तशा उठतात. वीज लवावी तशा लवतात. माणसानं आपलं चकित होऊन पाहावं असा खेळ चाललेला असतो. खरंच खेळ पाहावा तसं हे सगळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता येतं का? आपणही आत घुसून पाटी धरावी, सुर्यो करून पळावे असे वाटत नाही का? वाटतं तर काय, पण तो मोह आवरावा लागतो. तो कसा आवरता येतो ते नाही सांगता येणार. वयात आलेली मुलगी पदर आवरते तसं ते सहज आणि नेमकं होतं. फार असं म्हणा की 4 चौघांपेक्षा कलावंताला अधिक असं जे डबोलं मिळालेलं असतं त्यामुळे हे होतं. त्याला ही देणगी असते. देणगी हा लहान शब्द आहे. फार मोठ्या कलावंतांबद्दल बोलताना आपण त्याला वरदान म्हणूया. वरदान आणि शापही. होय, फार मोठे जे कलावंत असतील त्यांना हे वरदान मिळतं आणि त्याचबरोबर शापही मिळतो. त्या बापड्याला रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग असतो. त्याच्यातला ह्या जगात असणारा माणूस आणि त्याच्यातला कलावंत सारखे एकमेकांवर उठलेले असतात. एकापाशी साधी लाठी असते आणि दुसरा चांगला पंचहत्यारी असतो आणि असं तुंबळ युद्ध चाललेलं असतं. एकीकडे या जगातलं सुख घ्यावंसं वाटतं, समाधान मिळावंसं वाटतं, आणि दुसरीकडे निर्मितीचा धगाटा धडधडत असतो. त्याला या आहुती द्याव्या लागतात. सुखाची झोप मिळत नाही, सुखाची भाकरी मिळत नाही, चैन पडत नाही. कारण स्वतःचं खासगी आयुष्य सोडून त्याला फार उंच उंच जावं लागतं. अवघ्या मानवजातीला ऐकू जाईल अशी हाक त्याच्या आत्म्याकडून उठावी लागते ना. फार मोठ्या कुटुंबातल्या कर्त्या माणसावर जशी सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीखाली स्वतःकडे बघायला त्याला जसं कधीच होत नाही तसं कलावंतांचं असतं. अनंत लोकांच्या इच्छा आकांक्षांच्या बोजाखाली त्याची स्वतःची इच्छा आकांक्षा वाकून दुमडून जाते. त्याला फार भारी किंमत द्यावी लागते,
मग त्याची स्वतःची इच्छा असो वा नसो. पण मी माझ्या गोष्टीची गोष्ट सांगता सांगता फार मोठ्या माणसांची गोष्ट सांगत सुटलोय. माझी गोष्ट मगाशीच संपली. जिथं ते शिळे गुलाबाचं फूल माझ्या हातात आलं ना, तिथंच. थांब मनू थांब. अर्घ्याची ओंजळ सागरात रीती करणार तोच कुणाची तरी साद मनूच्या कानी आली. मनूनी पाहिलं, त्याच्या ओंजळीतल्या पाण्यात एक इवलासा मासा हालचाल करत होता. आणि नवल म्हणजे तो बोलत होता. थांब मनू, मला पुन्हा समुद्रात सोडून देऊ नकोस. तसं करशील तर मी समुद्रातल्या मोठ्या माशांचं भक्ष्य होऊन जाईल. तू मला समुद्राबाहेर वाढव आणि मी पुरेसा मोठा झालो की मगच मला समुद्रात सोडून दे. तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. भविष्यात असा एक प्रलयाचा दिवस येईल. त्या दिवशी तू मला साथ घाल. मी तुझ्या साह्यार्थ धावून येईन. त्या इवल्याशा माशाचे ते शब्द ऐकून मनू गालातल्या गालात गमतीनं हसला. त्यानं त्या माशाला आपल्या कमंडलूत सोडलं. मनूच्या कमंडलूत मासा हळूहळू वाढू लागला. बापानं त्याच्या कानात हळूवार फुंकर घातली आणि तो जागा झाला. डोळे उघडून त्यानं वर पाहिलं. त्याचा पिता वात्सल्यपूर्ण दृष्टीनं त्याच्याकडे पाहत होता. बापाच्या मांडीवर मस्तक घुसळत त्यानं किंचित रुष्ट स्वरात विचारलं, का उठवलंस मला? किती छान स्वप्न पाहत होतो मी. सुसाट वारा, पर्वतप्राय लाटा, प्रकाशासोबत निखारे ओतणारा सूर्य, हाहाकार. का उठवलंस तू मला मध्येच? आता स्वप्न पाहणं सोडून द्यायचं बाळा. मोठं नाही का व्हायचं तुला? त्याच्या केसातून मायेनं हात फिरवीत बाप म्हणाला, नाही, मला नाही व्हायचं मोठं. मला तुझ्या मांडीवर छान झोपून राहावंसं वाटतं. तुला खेळावंसं नाही वाटत? वाटतं. झोपेत मी खूप खूप खेळतो. मग आम्ही मोठ्यानं फुंकर घातली आणि समुद्राच्या लाटा खूप उंचच उंच उडवल्या. 2 सूर्य घेतले आणि एकमेकांवर आपटून प्रकाशाच्या रंगीबेरंगी ठिणग्या उडवल्या. बाळ, तुला हे सारे खेळ जागेपणी खेळावेसे नाही वाटत का? स्वप्नात खेळतोच की मी, पण जागेपणी मला फार वेळ जागं नाही राहावं. खूप खूप झोप येते मला. पण जेव्हा केव्हा थोड्या वेळासाठी जाग येईल तेव्हा घ्यावं मनसोक्त खेळून. मला तुला खेळताना पाहावंसं वाटतं रे. पण तुला माझे खेळ आवडतात का? त्यानं बापाला विचारलं. अगदी मनापासून आवडतात. ही नीटनेटकेपणानं मांडलेली दऱ्याखोरे, नियम सांभाळून वाहणारा वारा, मर्यादा रेषेपर्यंतच खवळून पुढे येणारा आणि तिथून मागे परतणारा समुद्र, आखीव कक्षेतून भ्रमण करणारी ग्रह नक्षत्र, नेमाने येणारे आणि नेमानेच जाणारे ऋतू, सृष्टीचे हे सारे मीच केलेले नियम, मी रेखलेलं हे सुबक चित्र, मीच रचलेलं मांडलेलं हे नीटनेटकं विश्व. हा नेटकेपणा माझ्याच दृष्टीला असुंदरसा वाटू लागतो. तेव्हा वाटतं तुला उठवावं, तू उठून दंगा करावास आणि हे सारं नेटकेपण विस्कटून टाकावंस. बापाची मुद्रा निरखून पाहत तो म्हणाला, तात, तू माझी थट्टा करतोयस. त्यावर त्याला जवळ ओढत बाप म्हणाला, नाही रे बाळा, तुझ्या बाललीलांनी शपथ, मी खरं बोलतोय. बापाचे ते शब्द ऐकताच आपल्या अनवटीला मुठीचा आधार देऊन आपल्या टपोऱ्या डोळ्यांची उघडझाप करत तो विचारू लागला. त्याचं ते विचारात घडलेलं रूपडं पाहून बापानं कौतुकानं विचारलं, का रे बाळा, असा विचारात का घडलास? आपल्या कोवळ्या भालावर एक जूळ जाणती आठी उमटवीत तो उद्गारला, बापा, मी तर तुझाच लाडका पुत्र. माझे विध्वंसाचे खेळ पाहून तुला खचितच हर्ष होईल. तू माझं कौतुक करशील. पण ताता, तू तुझ्या कुशल हातांनी घडवलेल्या या दगडमातीच्या चित्रातून
जे कणा एवढाले जीव क्रीडा करीत आहेत ते त्या विध्वंसात चिरडले जातील, तेव्हा ते मला काय म्हणतील? ते मला दूषण देणार नाहीत ना? पुत्रानं चिंतेच्या सुरात विचारलेला हा प्रश्न ऐकून बाप किंचित हसला आणि पुत्राच्या पाठीवरून हात फिरवीत त्याला समजावू लागला, बाळा, ते जीव जे कदाचित देतीलही तुला दूषण, एखादं वाईटचं विशेषण, पण मला सांग, कोण ते जीव आणि ते निर्मिले कोणी? तूच तात, तूच निर्मिलेस ते तुझ्याच अंशापासून. मग आता तू पुन्हा एक वार तुझी गोंडस हनवटी तुझ्या सानुल्या मुठीवर टेकवून विचार कर आणि सांग मला, जे तुझ्या पित्यानंच निर्मिले त्यांच्या जीवजन्मावर तुझा, माझ्या पुत्राचाही अधिकार नाही का? त्यानं एकदा खुदकन हसून मान डोलावली. एकाएकी त्याच्या मुद्रेवर एक खटासा भाव उमटला. गुदगुल्या झाल्यागत हसत त्यानं बापाला विचारलं, तात, तूही लहानपणी खेळलायस का माझ्यासारखे खेळ? होय, मीही. कधी कधी मीच केलेली रचना मला रुचत नाही. एखाद्या पर्वताची, समुद्राची वा वाळवंटाची जागा चुकल्यासारखी वाटते. मग मी तो डोंगराचा उंचवटा अंगठ्यानं दाबून सपाट करतो. एखाद्या समुद्राच्या जागी वाळवंटही निर्माण करतो. पण बाळा रे, मी हे कधी खेळ म्हणून केलं नाही, आणि केलं तेव्हा मी लहान नव्हतो. थोडा वेळ थांबून आणि मग खळखळा हसून पिता म्हणाला, पण लहान घ्या, मीही कधी काळी तुझ्यासारखाच लहान होतो. एवढा लहान की तेव्हा पिंपळ वृक्षाचं लहानचं पानही मला निजण्यासाठी पुरत असे. पायाचा अंगठा चोखीत आणि अनुच्चारित प्रश्नांना हुंकाराचं उत्तर देत त्या इवल्याशा पिंपळ पर्णावर मी स्वस्थ पडलेला असे. विध्वंसाचे खेळ करण्यासाठी माझ्या भोवती होती केवळ माती, पाणी, वारा, तेज, आकाश, सारा आकारहीन. जे रचलेलंच नाही ते मी मोडणार कसं? मग माझ्या हुंकारांनी वारा चाळवला गेला. वाऱ्यानं माती उडाली, ती पाण्यानं ओली झाली. तेजानं त्या मिश्रणाला ऊब दिली आणि आभाळानं आकार, आणि हळूहळू शिल्प घडत गेलं. माझ्या सोबतीनं बरोबरीनं वाढत गेलं. माझ्याही नकळत या साऱ्याला आकार येत गेला. वेडा वाकडा पण सहजपणे जो येईल तो आकार. बाळ, जेव्हा काहीच अस्तित्वात नसतं तेव्हा जे ज्या ज्या आकारात घडेल ते सुंदरच असतं. माझ्या हंकारातून घडत गेलेल्या या माती पाण्याच्या निर्जीव शिल्पामध्ये जेव्हा पहिला जीव हालचालू लागला तेव्हा त्या एका पेशीनंच घडलेल्या जीवाचं मला केवढं अप्रूप वाटलं होतं. माझ्या नकळतच जन्माला आलेल्या त्या एकपेशीयाला सामोरा ठेवून मी नव्या प्रयोगांसाठी सिद्ध झालो. लक्ष प्रयत्नांती याच 5 पदार्थांमधून मी असा जीव घडवला ज्याला पाहताच त्यातून माझाच भास व्हावा. पित्याच्या मुद्रेवर झळकून गेलेल्या कृतार्थतेचा भाव पाहून त्याने विचारलं, मग तात, एवढ्या प्रयत्नपूर्वक घडवलेल्या कृतीचाही नाश व्हावा असं तुला का वाटतं? नाश नव्हे बाळा, हे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणं. माझं मी ठरवलं तरी कशाचाही समूळ नाश मलाही करता येणार नाही. मौल ते तर चिरंजीवच आहे. ही माती, हे पाणी, उजेड, वारा, आकाश या पंचमहाभूतांना न जन्म न मृत्यू. मोडायचे आहेत ते त्यांना मिळालेले आकार. ते तरी का? कारण ते अद्याप अपूर्णच आहेत. माझा भास म्हणजे मी नव्हे. बाळा, मला माझ्यातूनच घडवायचा आहे मी. मोडून टाक हे आकार. या आकारांच्या रूपाने परस्परांमध्ये गुंतून पडलेली ही पंचमहाभूतं वेगळी करून दे मला. मग त्यांच्यात माझा अंश मिसळून मी मलाच घडवीन. असा मी, जो पुन्हा त्याच्यातूनच मला घडवू शकेल असा. ज्याला दुसऱ्याच्या सुखानं हर्ष होईल, परक्याचं दुःख ज्याला वेदना देईल असा. जो दुसऱ्याच्या अनुभवानं शहाणा होईल. खरंच तात, असा कोणी घडेल, आणि असाही तो की जो हा प्रश्न पुसणार नाही. पुत्राची खंतावलेली मुद्रा पाहून त्याची पाठ थोपटीत बाप म्हणाला, उठ बाळा प्रलया,
असा अधोमुख होऊ नकोस. खंत आणि शंका यातून मुक्तसा होऊन ताठ उभा राहा. करू नकोस दूषणांचा विचार आणि भूषणांची अपेक्षा. तोही माझाच पुत्र, मी पाठवलेला, नव्या सृजना आधीचा, अखेरचा. उठ, आता पडू दे तुझं गोजिरवाणं पाऊल धरित्रीवर. पित्याच्या शब्दांनी उत्तेजित झालेला प्रलय उठून उभा राहिला. पाहता पाहता पार आभाळाला भिडला. मग किंचित वाकून त्यानं समुद्राच्या पृष्ठभागावर एक हलकीशी फुंकर घातली आणि त्या फुंकरीमुळे समुद्रातून उसळून आलेली अतिप्रचंड लाट प्रथमच किनाऱ्याची मर्यादा ओलांडून पुढे धावत गेली. पृथ्वीवरल्या सर्वोच्च पर्वताचं शिखरही आता प्रलयानं उसळवलेल्या लाटेखाली दिसेनासं झालं होतं. अवघं क्षितिज वर्तुळ व्यापून टाकणाऱ्या संतप्त सागरावर मनूची नाव हिलकावत होती. त्या उसळत्या लाटांना आपल्या शेपटानं फटकारीत मासा मनूच्या दिशेनं पोहत येत होता. मनूने पाहिलं, आता माशाच्या मस्तकावर एक भलभक्कम शिंग उगवून आलं होतं. मनू समीप येऊन मासा मनूला म्हणाला, मनू, तुझ्या नावेवरच्या दोरीचं एक टोक बांध तुझ्या नावेला आणि दुसरं माझ्या शिंगाला. मी नेईन तुला प्रलयापार. मनूने दोरीचं दुसरं टोक माशाच्या शिंगाला बांधलं आणि मग मासा मनूची नाव ओढत नेऊ लागला. धन्यवाद.